सांगा मला तुम्ही. हॅलो. हॅलो. हा, आवाज येतोय सर माझा? हॅलो. हॅलो सर, आवाज येतोय का? कुणाला आवाज येत असेल तर कृपया विनंती आहे आपण कॉमेंट या ठिकाणी करावी. हॅलो. आणखी कोणाची कॉमेंट या ठिकाणी दिसत नाही. डॉक्टर शिंदे सर, आवाज येतोय? हा, आमच्या मित्रांचा मेसेज या ठिकाणी आलेला आहे. बावळे सर, धन्यवाद. सिंधुजन अकादमी तर्फे या ठिकाणी आज मी 173व पुष्प गुंफणार आहे. त्यापूर्वी मी सर्वप्रथम या ठिकाणी सिंधुजन अकादमीच्या सर्व टीमचं आणि विशेष करून शिंदे सरांचं या ठिकाणी विशेष मी आभार या ठिकाणी मानणार आहे. एक मिनिट. मी डॉक्टर शिंदे सरांचे या ठिकाणी विशेष आभार या ठिकाणी मानणार आहे की त्यांनी खूप मोठी संधी मला या ठिकाणी आपल्या स्टेजवरून बोलण्याची या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. तत्पूर्वी मी डॉक्टर महेंद्र कदम सरांचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करणार आहे. कारण एक तासाभरापूर्वी या ठिकाणी थोडासा माझ्या लॅपटॉपचा प्रॉब्लेम डॉक्टर शिंदे सर, डॉक्टर भांड सर आणि सुजित शिंदे सरांनी या ठिकाणी सॉल्व्ह करून दिला आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मी आज बोलू शकत आहे. म्हणून मी महेंद्र कदम सरांचे, सुजित शिंदे सरांचे आणि पूर्ण सिंधुजन अकादमीच्या सर्व टीमचे या ठिकाणी मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतोय. खरं बघितलं तर हा विषय तसा खूप मोठा आहे आणि या विषयावर 1-2 तास बोलून या विषयाची मांडणी मला वाटते तरी आपण करू शकणार नाहीत. साहित्यातील संभाजी महाराज आणि वास्तव इतिहास हा खूप मोठा आहे. तसं बघितलं तर भारताचा सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक किंवा राजकीय इतिहास, मग अगदी तो बळीराजापासून गौतम बुद्धापासून ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, नंतर शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, यांना वगळून हा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे एकीकडे 17व्या शतकातला हा इतिहास आहे. 17व्या शतकात जगभर सम्राटांच्या विरोधामध्ये, परंपरागत राजेशाहीच्या विरोधामध्ये एकीकडे जनता ही पेटून उठत होती. त्याच वेळी भारतातील जनतेने मात्र शिवाजी महाराजांचं नेतृत्व स्वीकारलं. त्याच पद्धतीनं संभाजी महाराजांचं सुद्धा नेतृत्व भारतीय रयतेनं आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं या ठिकाणी स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. मग हे नेतृत्व स्वीकारण्याच्या पाठीमागचे कारण सुद्धा आहेत. कारण भारतीय शासन व्यवस्थेमध्ये सर्वप्रथम मध्ययुगीन कालखंडामध्ये मानवतावादी तत्वांचं बीजरोपण जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेलं आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या उज्ज्वल स्वरूपाच्या असताना सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुषंगाने केलं गेलेलं लिखाण मात्र म्हणावं तसं उज्ज्वल स्वरूपाचं किंवा वास्तववादी स्वरूपाचं आपल्याला दिसून येत नाही. फार मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजी महाराज असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज असू द्या किंवा छत्रपती राजाराम महाराज असू द्या, ताराबाईच्या संदर्भाने असू द्या, एकूण संपूर्ण शिव कालखंडाच्या दृष्टिकोनातून केलं गेलेलं लिखाण हे मोठ्या प्रमाणात
चुकीचं आहे किंवा पूर्वग्रह दूषितपणाचं आहे किंवा विकृत स्वरूपाचं मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं. म्हणून पूर्ण मराठ्यांच्या इतिहासाचं पुनर्लेखन होणं या ठिकाणी अत्यावश्यक आहे. म्हणून इतिहास म्हणजे काय, आपण म्हणजे इतिहासकार सांगतो म्हणजे तो इतिहास असं आपण सर्वसाधारण म्हणतो, परंतु तो लिखित इतिहास खरा आहे की पूर्वग्रह दूषित आहे किंवा विकृत स्वरूपाचा आहे याची छाननी करण्यासाठी त्या इतिहासकारांची लेखन पद्धती आणि ज्या परिस्थितीमध्ये तो लिहिला गेला आहे याचाही अभ्यास करणं खूप आवश्यक असतं. या ठिकाणी मला जी.आर. अल्टम यांचं मत या ठिकाणी मला आठवतं आणि ते असं म्हणतात, अल्टम असं म्हणतात की इतिहासकाराचे व्यक्तिमत्व आणि त्याची मते हे सारे हवामानाप्रमाणेच त्याच्या जीवनाचे अविभाज्य घटक असतात. त्यामुळे त्यांची फारकत करता येत नाही. आपण आणि आपले लेखन याचा परस्पराशी काही संबंध नाही असे इतिहासकारास जरी वाटत असले तरी ते निश्चितपणे चुकीचे आहे. इतिहासकाराचा राग, लोभ, त्याची जात, त्याचा धर्म याचा प्रभाव त्याच्या लेखनावर अनिवार्यपणे पडत असताना आपल्याला दिसून येतो. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भानं झालेलं साहित्यातलं सगळं लिखाण हे अशा पद्धतीनं कुठल्या तरी पूर्वग्रह दूषितपणानं किंवा कुठल्या तरी एखाद्या सोडाचा बदला घेण्याच्या अनुषंगानं झालेलं आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून या इतिहासाची छाननी करणं, या इतिहासाचं पुनर्लेखन करणं हे खूप मला आवश्यक वाटतं. त्या दृष्टिकोनातून हा आजचा विषय खूप मोठा म्हणजे मला महत्वाचा वाटतोय. म्हणून या इतिहासाची मांडणी करत असताना किंवा या विषयाची मांडणी करत असताना मी मुद्दामून साहित्यातील संभाजी महाराज आणि वास्तव इतिहास हा जो विषय आज बोलण्यासाठी निवडलेला आहे, याच्यामध्ये मी संपूर्ण मागच्या 5-7 वर्षापासून या विषयावर मी काम करतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रभर फिरल्याच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांवर जेवढं काही साहित्य लिहिण्याचा प्रयत्न महाराष्ट्रभर झालेला आहे ते एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एकत्रितपणे करत असताना या ठिकाणी मला जवळपास महाराष्ट्रामधून 9 बखरी, आता या ठिकाणी मी फक्त याच साहित्याचा उल्लेख करत आहे की ज्या साहित्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची विकृत प्रतिमा म्हणा किंवा अनैतिहासिक स्वरूपाचं लिखाण म्हणा किंवा चुकीचं लिखाण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, त्याचाच आढावा फक्त या ठिकाणी मी घेणार आहे. या ठिकाणी मी माझी भूमिका स्पष्ट करत असताना किंवा एकूण माझ्या या मांडणी करत असताना मी सुरुवातीला मांडणीच्या अनुषंगाने मी थोडक्यात बोलणार आहे की बखरकारांनी निर्माण केलेली छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा असेल किंवा कथा, कादंबरी आणि नाटकामधून निर्माण झालेली संभाजी राजांची प्रतिमा असेल, या जवळपास महाराष्ट्रामध्ये मला आजपर्यंत 9 बखरी अशा उपलब्ध झालेल्या आहेत की ज्या 9 बखरीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा ही विकृत स्वरूपाची निर्माण झालेली आहे. परंतु बोलत असताना मी आजच्या या व्याख्यानामध्ये किंवा आजच्या या विवेचनामध्ये फक्त मी या ठिकाणी 2 बखरीचा उल्लेख करणार आहे. त्यानंतर कथा असतील, कथामध्ये सुद्धा 3 प्रकारच्या लोककथा महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहेत ज्या कथेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची चुकीची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याच्यामध्ये मी फक्त एक लोककथेचा उल्लेख या ठिकाणी करणार आहे किंवा त्याच्या संदर्भाने विवेचन करणार आहे. कादंबरीच्या माध्यमातून निर्माण झालेली संभाजी राजांची प्रतिमा, ज्याच्यामध्ये मला जवळपास मोठ्या प्रमाणात कादंबरीचं लिखाण झालंय, पण मला जवळपास 10 कादंबऱ्या अशा उपलब्ध झालेल्या आहेत, मिळालेल्या आहेत, ज्या माझ्या संग्रही आहेत की ज्यामध्ये छत्रपती संभाजी राजांची अनैतिहासिक स्वरूपाची मांडणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर महत्वाचा जो दुसरा भाग आहे तो म्हणजे नाटक, की ज्या नाटकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा मोठ्या प्रमाणात बदनाम करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांवर 60 पेक्षा जास्त नाटकं आजपर्यंत लिहिल्या गेलेली आहेत. पण या 60 नाटकांपैकी मला उपलब्ध झालेले आणि ज्या नाटकांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा ही विकृत स्वरूपाची निर्माण करण्यात आलेली आहे, असे 20 नाटकं मला महाराष्ट्रातून किंवा भारतभरातून मिळालेले आहेत. आता मी थोडीसं ओझरतोय, ज्यांना या संदर्भानं सविस्तर वाचन करायचं असेल त्यांच्यासाठी किंवा ज्यांना या संदर्भानं सविस्तर रिसर्च करायचा असेल त्यांच्यासाठी फक्त काही या सगळ्या बखरींचा, कादंबरींचा आणि नाटकांचा फक्त नामोल्लेख करतो आणि विवेचनामध्ये मात्र मी फक्त उदाहरणादाखल 1-1, 2-2 बखर, नाटक आणि कथा अशा पद्धतीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. जेव्हा बखरीचा आपण उल्लेख करतो
तर बखरकाराने निर्माण केलेली संभाजी राजांची अनैतिहासिक स्वरूपाची जी प्रतिमा आहे याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम सभासद बखरीचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. 1697 साली कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली ही बखर आहे. त्यानंतर दुसरी बखर आहे चित्रगुप्ताची बखर. रघुनाथ यादव चित्रगुप्त यांनी लिहिलेली 1759 ची बखर, 91 कलमी बखर जी दत्ताजी त्रिंबक वाकेनवीस यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर चौथी बखर आहे सप्त प्रकरणात्मक बखर, 1810 साली मल्हार रामराव चिटणीसांनी लिहिलेली ही बखर. त्यानंतर पाचवी बखर आहे मराठी साम्राज्याची छोटी बखर. सहावी बखर आहे शिव दिग्विजय बखर. या बखरीचा लेखक मात्र अज्ञात आहे. सातवी बखर आहे शिवप्रताप बखर, ज्याचाही लेखक अज्ञात स्वरूपाचा आहे, त्याच्या लेखकाचं नाव आजपर्यंत आपल्याला मिळालेलं नाही. आठवी बखर आहे शेळगावकरांची बखर. ही श्रीमंत महाराज भोसले यांची बखर म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. साताऱ्याचे बाबूसाहेब बाबूजी भोसले यांच्याही संग्रही होती आणि 1917 साली विनायक भावेने ती प्रकाशित केलेली आहे. त्यानंतर नववी जी बखर आहे ती म्हणजे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज आणि थोरले राजाराम महाराज यांची बखर, मल्हार रामराव चिटणीसांनी लिहिलेली ही बखर आहे. ह्या झाल्या बखरी. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे कथा, कादंबरी आणि नाटकातून निर्माण झालेली संभाजी राजांची प्रतिमा. आता याच्यामध्ये मी कथा, ज्या लोककथा प्रचलित महाराष्ट्रभर झालेल्या आहेत की ज्या लोककथेच्या माध्यमातून संभाजी राजांचा अनैतिहासिक स्वरूपाचा इतिहास लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, त्याच्यामध्ये मी फक्त जी लोकांना मोठ्या प्रमाणात माहित असलेली संभाजीराजे आणि गोदावरीची लोककथा, या लोककथेचा फक्त मी एका लोककथेचा उल्लेख करणार आहे. त्यानंतर कादंबरीमधून निर्माण झालेली संभाजी राजांची अनैतिहासिक प्रतिमा, ज्यामध्ये मी जवळपास 10 कादंबऱ्या या ठिकाणी अभ्यासासाठी निवडलेल्या होत्या, परंतु फक्त ज्या कादंबऱ्या लोकांच्या मोठ्या प्रमाणात वाचण्यात आलेल्या आहेत अशा 2 कादंबऱ्याचाच फक्त या ठिकाणी उल्लेख करणार आहे. फक्त आपल्या माहितीसाठी त्या 10 कादंबऱ्याची नावं आपल्या समोर ठेवतो आहे. पहिली कादंबरी आहे छत्रपती संभाजी महाराज अथवा राजाचे दुष्कर्म राजालाही भोवते आणि प्रजेलाही भोवते, नागेशराव विनायकराव बापट यांनी ही सर्वप्रथम संभाजी महाराजांच्या जीवनावर लिहिल्या गेलेली बखर आहे. 1889 साली ही बखर लिहिल्या गेली. दुसरी बखर आहे केवळ स्वराज्यासाठी, हरिनारायण आपटे 1918 साली लिहिली गेलेली ही दुसरी कादंबरी. तिसरी कादंबरी आहे स्वराज्याचा कारभार, नाथ माधव, द्वारकादास माधव चितळे, ज्यांना आपण नाथ माधव म्हणून ओळखतो, त्यांनी 1923 साली ही कादंबरी लिहिली. चौथी कादंबरी त्यांचीच आहे, स्वराज्यावरील संकट, नाथ माधवांनी लिहिलेली 1923 सालची कादंबरी आहे. शंभवामी युगे युगे, मनमोहन नातूंनी लिहिलेली 1965 ची ही एक महत्वाची कादंबरी आहे. त्यानंतर श्रीमान योगी, जी कादंबरी बहुतांशी लोकांनी वाचलेली आहे, रणजित देसाई यांची 1968 सालची ही एक कादंबरी आहे आणि या कादंबरीचा मी आजच्या विवेचनामध्ये सुद्धा या ठिकाणी समावेश केलेला आहे. सातवी कादंबरी आहे छत्रपती संभाजी, लोककवी मनमोहन नातू यांनी 1970 साली लिहिलेली ही कादंबरी. त्यानंतर आठवी कादंबरी आहे आम्ही यातनाचे स्वामी, वाना देसाई यांनी 1973 साली लिहिलेली ही कादंबरी आहे. त्यानंतर अर्ध्य, नयनतारा देसाईनं लिहिलेली ही कादंबरी. आणि 10वी कादंबरी आहे शापित राजहंस, अनंत तिविले यांनी 1978 साली लिहिलेली ती कादंबरी आहे. परंतु याच्यामधल्या मी फक्त 2 कादंबरीचाच या ठिकाणी बोलत असताना उल्लेख करणार आहे. त्याच्यानंतर महत्वाचा जो पार्ट येतो, मी जे सुरुवातीच्या माझ्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं की मोठ्या प्रमाणात संभाजी राजांची प्रतिमा मलिन करण्याचं काम ज्या मराठी वाङ्मयानं किंवा ज्या मराठी साहित्यानं केलेलं आहे ते म्हणजे नाटक. आणि संभाजी राजांच्या जीवनावर मराठी साहित्यामध्ये 60 पेक्षा जास्त नाटकं लिहिल्या गेलेली आहेत आणि ज्याच्यामध्ये 25 ते 30 नाटकं हे अनैतिहासिक स्वरूपाचे आहेत. परंतु महाराष्ट्रभर फिरल्यानंतर मला फक्त 20 नाटकं या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. आज ती नाटकं मोठ्या प्रमाणात जीर्ण अवस्थेत असताना आपल्याला दिसून येतं. या 20 नाटकांचा फक्त मी नामोल्लेख करतो आणि बोलत असताना फक्त 2च नाटकावर या ठिकाणी मी विवेचन करणार आहे. पहिलं नाटक आहे गुणोत्कर्ष, वासुदेव शास्त्री खरे यांनी 1885 साली लिहिलेलं हे पहिलं ऐतिहासिक नाटक संभाजी राजांच्या जीवनावरचं ओळखलं जातं. दुसरं नाटक आहे संगीत श्री छत्रपती संभाजी, आत्माराम मोरेश्वर पाठारे यांनी 1891 साली लिहिलेलं हे नाटक आहे. आणि त्यानंतर तिसरं नाटक आहे संगीत छत्रपती संभाजी नाटक,
सोनाबाई केरकर 1896 साली लिहिलेलं, जे मराठी मधल्या पहिल्या स्त्री नाटककार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. चौथं नाटक राजसन्यास राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं 1922 नाटक. या राजसन्यास नाटकांचा मी आजच्या विवेचनामध्ये सुद्धा या ठिकाणी मुद्दामून समावेश केलेला आहे, कारण या नाटकाच्या संदर्भाने मागच्या 1-2 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये खूप मोठा वादंग या ठिकाणी निर्माण झालेला होता. म्हणून मुद्दामून लोकांना या नाटकामध्ये काय लिहिल्या गेलेलं आहे ते माहीत व्हावं यासाठी आजच्या विवेचनामध्ये राजसन्यासचा सुद्धा मी समावेश केलेला आहे. 5वं नाटक आहे प्रणयी युवराज. हे नाटकांची नावं यासाठी वाचून दाखवतोय, एकतर आपल्याला त्याची माहिती व्हावी, परंतु नाटकाच्या शीर्षकावरून, कादंबरीच्या शीर्षकावरून किंवा बखरीमधल्या विवेचनाच्या बाबीवरून सुद्धा आपल्याला त्या बखरकारांची, त्या कादंबरीकारांची किंवा त्या नाटककारांची संभाजी महाराजांकडे बघण्याची दृष्टी कशा स्वरूपाची होती, म्हणजे त्या शीर्षकावरून त्यांचा पूर्वग्रह या ठिकाणी लक्षात येऊ शकतो. म्हणून फक्त आपल्या माहितीसाठी या नाटकांची नावं आपल्याला सांगत आहे. 5वं नाटक आहे प्रणयी युवराज. वाना शहा यांनी 1917 साली लिहिलेलं हे नाटक आहे. 6वं नाटक आहे बेबंद शाही. विह औंधकर यांनी 1924 साली लिहिलेलं नाटक. 7वं नाटक आहे संगीत राजसन्यास. नाटकाची ही पुरवणी आहे. द.स. सुळे यांनी 1930 साली लिहिलेलं. 8वं नाटक आहे रायगडची राणी. विठ्ठल वामन हडप यांनी 1931 साली लिहिलेलं हे नाटक आहे. 9वं नाटक आहे मराठ्यांचा राजा. मालती माधव तेंडुलकर यांनी लिहिलेलं 1933 सालचं हे नाटक आहे. 10वं नाटक आहे शिवशाहीला शह. यशवंत नारायण चिटणीस यांनी 1933 साली लिहिलेले नाटक. 11वं नाटक आहे थोरातांची कमळा. नाके सोनसुरकर यांनी 1951 साली लिहिलेले हे नाटक आहे. 12वं नाटक आहे शककर्त्यांचा न्याय. मा कामत यांनी 1951 साली लिहिलेलं नाटक. 13वं नाटक आहे संगीत मानी मराठा. महा कोचरेकर यांनी लिहिलेलं 1952 सालचं हे 1957 सालचं हे नाटक आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी हे 15वं नाटक लक्ष्मण विठोबा सांडस यांनी लिहिलेलं हे नाटक आहे. 1964 साली त्यांनी लिहिलेले नाटक. 16वं नाटक आहे राजियाचा पुत्र अपराधी देखा, जो ह.ग. गोडसे यांनी 1964 साली लिहिलेले नाटक. आणि 17वं नाटक आहे अश्रू ढळलेले रायगडाचे. अर्जुनराव झेंडे यांचे नाटक. सती गोदावरी शंकर बळवंतराव चव्हाण यांनी लिहिलेले नाटक. 19वं नाटक आहे सह्याद्री सांगे कथा शंभूची. आबासाहेब आचरेकर यांनी लिहिलेले 1968 नाटक. आणि 20वं जे नाटक आहे इथे ओशाळा मृत्यू, वसंत कानेटकरांनी लिहिलेलं हे एक महत्वाचं नाटक म्हणून आपण याचा उल्लेख करतोय. परंतु हे सगळे नाटकांची नावं फक्त आपल्याला सांगितलेली आहेत. परंतु या बखर असेल किंवा कथा असेल किंवा कादंबरी असेल किंवा नाटक, यामध्ये नेमकं कशा पद्धतीचं लिखाण, विकृत स्वरूपाचं लिखाण झालेलं आहे याची पुसटशी जाणीव आपल्याला व्हावी म्हणून त्रोटक स्वरूपाची मांडणी करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये बखरकारांनी निर्माण केलेली संभाजी महाराजांची अनैतिहासिक प्रतिमा, म्हणजे मराठी वाङ्मयामध्ये बखरीचं जे स्थान आहे ते खूप अत्यंत महत्वाचं स्थान आहे, ज्यामध्ये विशेष करून आपण सभासदांच्या बखरीचा उल्लेख करतो की या बखरीच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये शिवकालखंडाचा असेल किंवा मराठी सत्तेचा असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इतिहास माहीत झालेला आहे. शिवाजी महाराजांच्या 1600 साधारणतः 64-65 पर्यंतचा संपूर्ण उल्लेख किंवा शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीचा उल्लेख मोठ्या प्रमाणात याच्यामधून आपल्याला मिळतोय. म्हणून मराठी सत्तेच्या उदयाबरोबर हा वाङ्मय प्रकार उदयास आला आणि मराठी सत्तेच्या आस्थाबरोबरच हा वाङ्मय प्रकार आस्था सुद्धा गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हा जो वाङ्मय प्रकार आहे हा शिवशाहीच्या कालखंडामध्ये निर्माण झाला आणि शेवटी पेशवाईच्या कालखंडामध्ये रासास गेल्याचं आपल्याला दिसून येतं. मराठी भाषेतील या ऐतिहासिक वाङ्मयामध्ये सर्वात जास्त मराठ्यांच्या इतिहासातील व्यक्तिरेखांवर मराठी ऐतिहासिक वाङ्मयाचं लेखन सुद्धा झाल्याचं आपल्याला दिसून येतं, ज्याच्यामध्ये मी सांगितलेल्या कथा, कादंबरी, नाटक या तिन्ही ऐतिहासिक वाङ्मय प्रकाराचा समावेश होताना आपल्याला दिसतो. मराठी सत्तेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी सत्तेचे पहिले युवराज म्हणून छत्रपती संभाजीराव महाराज या दोन व्यक्तिरेखांचे आकर्षण सर्वात जास्त मराठी साहित्यिकांना असल्याचं आपल्याला दिसून येतं.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर अनेक कथा असतील, कादंबऱ्या असतील, नाटकं असतील, या मराठी वाङ्मयाची निर्मिती झालेली आहे. परंतु या सगळ्या बहुतांश कथा, कादंबरी आणि नाटकातून किंवा बखरीमधून संभाजी राजांची अनैतिहासिक प्रतिमा निर्माण करण्याचं काम या ऐतिहासिक वाङ्मयाच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये जे ऐतिहासिक वाङ्मय हे जे आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बखरीचा उल्लेख करूया. आणि बखरीचा उल्लेख करत असताना सर्वात पहिली आणि महत्वाची जी बखर आहे, जी मराठ्यांच्या इतिहासाचं अतिशय महत्वाचं साधन म्हणून ज्या बखरीकडे बघितल्या जातं, ती बखर म्हणजे सभासदांची बखर. बरोबर. सभासद बखर कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली ही बखर आहे. राजाराम महाराजांच्या आदेशानुसार सभासदाने जिंजी येथे 1694 ला ही बखर लिहिण्यास सुरुवात केलेली होती. 1694 ला ही बखर लिहिण्यास सुरुवात झालेली होती आणि 1697 ला सभासदकाराने ही बखर लिहून पूर्ण केलेली आहे. कृष्णाजी अनंत सभासद हा महाराजांचा समकालीन असल्यामुळं आणि राजकारणाची त्याला बरीचशी माहिती असल्यामुळं ही बखर विश्वसनीय मानण्यात येते. ही बखर अतिशय म्हणजे विश्वसनीय मानण्यात येते. महाराजांच्या बरोबरच संभाजी महाराजांची सुद्धा माहिती या ठिकाणी सभासदकार देताना आपल्याला दिसून येतो. संभाजी राजाच्या युवराज काळातील कोणत्याही दुर्वर्तनाचा उल्लेख या ठिकाणी सभासदकाराने केलेला नाही. संभाजी राजे सत्तेवर आल्यानंतरची माहिती मात्र सभासद देत नाही. फक्त सभासदकाराने शिवाजी महाराजांच्या अंतकाळ सांगताना शिवाजी महाराजांच्या तोंडी संभाजी राजाचे भविष्य वदवून एक वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे. आता ती कशा स्वरूपाची केलेली आहे? उदाहरणादाखल फक्त मी यातला एक पॅराग्राफ आपल्या समोर या ठिकाणी मी मुद्दाम पीपीटी मध्ये दिलेला आहे की सभासदकार असं म्हणतो की शिवाजी महाराजांच्या तोडून वदवलेली ही भविष्यवाणी, त्याच्यामध्ये तो असं म्हणतोय, म्हणजे शिवाजी महाराज असं म्हणताना त्यांनी दाखवलेलं आहे की संभाजी राजे हे आपल्या वेळचे थोर थोर ब्राह्मण यास मारील, ब्राह्मण हत्या करील, पुढे मराठे यास लष्कर व सरदारास मारील, धरील, इज्जत होईल, लहान माणसे गुलाम यांचा पगडा पडेल आणि थोर लोकांची तो चाल मोडील. संभाजी कैफ खाईल, गांजा ओढील, इसकबाजी करील, गडकोट देशामध्ये अनाईक होईल, राजा परामर्श करणार नाही, द्रव्य खजिना सर्व उडवेल आणि सर्व राज्य गमावेल. अशा प्रकारचं अनैतिहासिक स्वरूपाचं लिखाण सभासदकाराने या ठिकाणी केलेलं आहे. सभासदकाराने केलेलं आपल्याला दिसून येतं. आता खरं बघितलं तर हे संपूर्णपणे सभासद शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं एक महत्वाचं साधन म्हणून याच्याकडे बघितलं जातं. परंतु या संदर्भानं मी पुढे जेव्हा सविस्तर याची चिकित्सा करेल तेव्हा याच्या संदर्भानं बोलण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. म्हणून मी जी दुसरी बखर निवडलेली आहे, ज्या बखरीमध्ये अनैतिहासिक स्वरूपाचं लिखाण झालेलं आहे, ते म्हणजे शिवदिग्विजय बखर. शिवदिग्विजय बखरेचा लेखक मात्र अज्ञात आहे. बडोदा येथील चिटणीस घराण्यातील कुणीतरी ही बखर लिहिली असावी. 1818 साली लिहिलेली आहे. पारा नंदुरबारकर आणि लका दांडेकर यांनी ही बखर संपादित करून 1895 साली ती छापून आणलेली आहे. या बखरीमध्ये नेमकं काय काय लिहिलेलं आहे, संभाजी राजाचा जन्माचा उल्लेख कशा पद्धतीने केलेला आहे ते सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघूया. प्रथम ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज सईबाई साहेब धाकटे स्त्रीस झाले. संभाजी राजांच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल दिग्विजयकार म्हणतो की ज्येष्ठ पुत्राची चाल चांगली नाही म्हणून शिक्षागार ठेविले. महाराजांनी स्वामी समर्थास विनंती केल्यावरून श्री समर्थांनी राजपुत्रास नीती सांगितली, परंतु संभाजी राजास काहीही गुण मात्र या ठिकाणी आले नाहीत. अशा पद्धतीचं लिखाण शिव दिग्विजयकार करत असताना दिसतो. दिग्विजयकार पुढे असं म्हणतो की सईबाई साहेब जेव्हा मृत्यूशय्येवर असताना त्या प्रसंगाच्या वर्णनामधून महाराजांकडे संभाजी महाराजांची चिंता सईबाई साहेब कशा पद्धतीने व्यक्त करतात तो दर्शवतो. अशा पद्धतीने दर्शवतो की संभाजी तुमचा आहे, मी त्याविषयी सांगावे असे काही नाही, परंतु तो तापिष्ट, क्रूरता
त्याची जात नाही, प्रकृती पुढे उपाय काय, त्याचे ठाई जनाची अलोंता वागतो, मी जाणते परंतु पोटचा गोळा दैववान आहे, याकरिता सांभाळ नीट करावा. तसेच भेटीला आलेल्या संभाजी महाराजास सुद्धा जवळ घेऊन हात फिरवून सईबाई साहेब त्यांना समजून सांगतात, म्हणजे संभाजी राजांना उद्देशून ते असं म्हणतात की आजपर्यंत मुलपणा केला, महाराजांच्या आज्ञेत राहिला नाही म्हणून दूर ठेवले, त्यास तुम्हास अक्कल यावी, ती आली असल्यास नीटच आहे, नसली आली तरी पुन्हा पन्हाळ्यात जा, तेथेच राहा आणि महाराजांची आज्ञा भंग करू नका. शेवटी शिवाजी महाराजांना त्या जवळ बोलवतात आणि म्हणतात की सर्व इच्छा परिपूर्ण झाल्या, एक संभाजी फक्त उद्दाम एवढा घोर होता, तो तुम्ही सांभाळाच आहे, आपल्या सम्मुख रामस्मरण करून देह ठेवते. म्हणजे अशा भावनिक प्रसंगातून संभाजी राजांवर अनेक आरोप हे शिवदिग्विजयकाराने करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. दुसरी महत्वाची बखर की ज्या बकरीमुळे मल्हार रामराव चिटणीसाच्या 2 बकरी आहेत, मी त्या संपूर्ण बकरीचा उल्लेख करणार नाही, परंतु हे संपूर्ण अनैतिहासिक स्वरूपाचं लिखाण करण्यामध्ये आणि पुढचं संपूर्ण जे लिखाण विकृत स्वरूपाचं झालेलं आहे, या संपूर्ण लिखाणाला जबाबदार असलेला मल्हार रामराव चिटणीस यांनी ज्या 2 बकरी लिहिलेल्या आहेत, एक सप्त प्रकरणात्मक बखर आणि एकमेव संभाजी राजांच्या जीवनावर आधारित असलेली बखर जी आहे, छत्रपती संभाजी महाराज असं त्या बकरीचं नाव आहे, ती सुद्धा मल्हार रामराव चिटणीसाने लिहिलेली बखर आहे. या बकरीमधल्या फक्त 2 गोष्टींचा आढावा या ठिकाणी तुम्हाला देतो, परंतु याची चिकित्सा करत असताना मात्र पुढे वास्तव इतिहास मांडत असताना सविस्तरपणे मी या चिटणीसांच्या दोन्ही बकरीवर बोलणारच आहे. की त्यांनी पहिल्यांदा संभाजीराजे दिलेर खानाकडे जात असताना जे पुढचं जे प्रकरण आले, गोदावरीचं प्रकरणावर आपण बोलणार आहोत, त्या गोदावरी प्रकरणाचा उल्लेख करून या ठिकाणी संभाजी राजाच्या हातून घडलेलं जे काही अपकृत्य आहे, बदफलीचं कृत्य आहे, त्यामुळं शिवाजी महाराजाला ते समजतं आणि शिवाजी महाराज त्यांना पकडणार, शिक्षा देणार, त्या भीतीतून ते दिलेर खानाकडे जातात. अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. आणि दुसरी त्यांची जी स्वतंत्र बखर आहे, त्या बखरीमध्ये संभाजी राजांनी सोयराबाईला भिंतीत चिनून मारलं असा सुद्धा उल्लेख केलेला आहे. आणि तिसरा अतिशय विकृत स्वरूपाचा एक उल्लेख केलेला आहे की संभाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या तावडीमध्ये सापडतात आणि संभाजी महाराजांचा ज्यावेळेस या ठिकाणी वध होणार होता आणि त्यावेळेस संभाजी राजाला धर्मवीर ठरवण्याचा किंवा संभाजी महाराज पश्चाताप कशा पद्धतीने करत आहेत, पश्चातापाच्या अग्नीत कशा पद्धतीने ते जळून जात आहेत, अशा पद्धतीचा उल्लेख याच्यातून केलेला आहे. आणि अतिशय वाईट स्वरूपाचं, विकृत स्वरूपाचं लिखाण करण्याचं काम त्यांनी या माध्यमातून केलेलं आहे. कथा वाङ्मय. आता या कथा वाङ्मयाचा मुद्दा म्हणून या ठिकाणी मी फक्त एकच कथा या ठिकाणी घेतलेली आहे, ते म्हणजे संभाजी महाराज आणि गोदावरीची लोककथा. आता ही कथा संपूर्णपणे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु मी थोडासा त्रोटक स्वरूपात या कथेचा या ठिकाणी उल्लेख करतोय की एके दिवशी म्हणजे गडाच्या पायथ्याशी याच्यात आलेले जे काही शब्द आहेत, हे शब्द फक्त तुम्हाला माहिती असावेत म्हणून खरं पाहिलं तर ही कथा सांगत असताना किंवा संभाजी महाराजांच्या विषयी केलं गेलेलं लिखाण इतकं विकृत आणि इतक्या घाणेरडे शब्दात त्यांनी उल्लेख केलेले आहेत की त्या शब्दांचा या ठिकाणी उच्चार सुद्धा मला करावासा वाटत नाही. परंतु बघा या ठिकाणी काय, ही कथा कशा स्वरूपाची आहे. गडाच्या पायथ्याशी पाचाड गाव. शिवाजीने आईसाठी पाचाडला वाडा बांधला, मथारी तिथं राहायची. म्हणजे बघा ही कथेत कसं म्हणजे जिजाबाईचा उल्लेख या ठिकाणी मथारी म्हणून या ठिकाणी म्हातारी म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हातारी तिथे राहायची, म्हातारी संभाजीला घेऊन त्या ठिकाणी राहायची. संभाजी देखना जवान तरणा बांड, ऐन उमेदीत आलेला आणि मथारी मेली. म्हणजे जिजाबाई राजमाता जिजाऊ त्या ठिकाणी मरण पावल्या. संभाजीला शिकारीचा शोक भारी, गडाभोवतालच्या जंगलात तो शिकार खेळायचा. आता कशी आणि कुठे माहित नाही, पण गोदावरी त्याच्या नजरेस पडली. गोदावरी बामणाची पोर, ऐन जवानीत आलेली आणि रूपाने सुद्धा भलतीच देखणी, तिचं लगीन झालेलं दुसऱ्याची. पण संभाजी गुमान भुलला, झडप घालून वाघानं जसं अवचित मेंढरू पकडावं तसं संभाजीनं गोदावरीला पकडली बघा आणि बंदोबस्तात ठेवली. ती बामणाची हाय, तिचं लगीन झालेलं हाय, या जोशात कुणाला काय कसलं भान राहत नाही. बघा संभाजी तिची रोज भेट घ्यायचा, पण कसा अदब राखून. जुलूम जबरी त्यानं तिच्यावर केली नाही, आपलं खानदान विसरला नाही, पण गोदावरी ही पक्की. गुमानं ती संभाजीला वदली नाही.
संभाजीनं ब्राह्मणाची पोरगी पळवली ही बातमी तर वणव्यासारखी गावोगाव पसरली. शिवाजी राजांच्या कानावर गेली. तडक त्यानं गोदावरीची सुटका केली. म्हणजे शिवाजी राजानं म्हणतात, शिवाजी राजानं तिच्या पायावर डोई ठेवली. त्याचाच दाम खोटा ठरला होता. शिवाजी राजानं तिला तिच्या घरी पाठवायचा विचार केला. गोदावरी गुमानं कुठं जायला कबूल होईना. तिचं म्हणणं एकच, माझी चिता रचा. आता मी सती जाणार. शिवाजी राजानं आणखी कोणी कोणी तिची समजूत काढली, परंतु ती गुमान ऐकना. तिचा हट्ट कायम, मी सती जाणार. शेवटी तिनं आपला हट्ट पुरा केला आणि ती सती गेली. सती जाते वेळेस तिनं सांगितलं की माझी चिता संभाजीनं पेटवली पाहिजे. गोदावरीची चिता ही संभाजीनं पेटवली म्हणतात. तिची ही समाधी. आता ही वरील जी लोककथा आहे, सुप्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक द.ग. गोडसे यांना कुठल्या तरी एका धनगराने ही कथा सांगितली म्हणे, आणि त्या माध्यमातून त्यांनी ही कथा या ठिकाणी प्रसिद्ध करण्याचा किंवा इतरत्र प्रसारित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो तिसरा महत्वाचा पाठ या ठिकाणी येतो तो म्हणजे कादंबरीतून निर्माण झालेली संभाजी महाराजांची प्रतिमा, अनैतिहासिक स्वरूपाची प्रतिमा. कादंबरीमध्ये मी 2 कादंबऱ्या सुरुवातीला सांगितल्या, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज अथवा राजाचे दुष्कर्म राजालाही भोवते आणि प्रजेलाही भोवते ही संभाजी महाराजांच्या जीवनावरची सर्वात पहिली कादंबरी असल्यामुळे मुद्दामून या कादंबरीचा समावेश मी आजच्या विवेचनामध्ये घेतलेला आहे. नागेशराव विनायकराव बापट यांनी 1889 साली ही कादंबरी लिहिलेली आहे. आता खरं पाहिलं तर कादंबरीच्या शीर्षकावरूनच लेखकाचा संभाजी महाराजावरील जो पूर्वग्रह आहे तो स्पष्ट होताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. या कादंबरीमध्ये संभाजी महाराजांची प्रतिमा ही मद्यधुंद, व्यसनी, बाहेरखेळली, कामांध, नादान, लहरी, तापट, खुन्सी, दुर्वर्तनी, दुराचारी अशा पद्धतीची प्रतिमा लेखकाने रेखाटण्याचा प्रयत्न यामधून केलेला आहे. आता लेखकाने संभाजी महाराजांची प्रतिमा बदफैली रेखाटण्यासाठी तुळशी असेल किंवा याच्यामध्ये रोषणार असेल किंवा इतर स्त्री प्रतिमा आहेत, या स्त्री प्रतिमाचा या ठिकाणी दुराचारी प्रतिमा निर्माण करण्यासाठी या स्त्री पात्राचा आधार त्यांनी घेतलेला आहे. तुळशी, गोदावरी, रोषणार अशा वेगवेगळ्या स्त्री पात्राचा त्यांनी आधार घेतलेला आहे. संभाजीच्या काळजीमध्ये आई सईबाई झुरून पावल्याचाही उल्लेख लेखकाने या कादंबरीच्या माध्यमातून चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर संभाजी कलशा कब्जीच्या तंत्राप्रमाणे वागत असून कलशाच्या हातातील कळसूत्री बाहुले कशा पद्धतीचं झालेलं आहे अशा पद्धतीचं लेखन सुद्धा या कादंबरीमध्ये लेखकाने केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्यांनी सर्वत्र अंधाधुंदी माजल्याचं चित्र सुद्धा लेखक या ठिकाणी करतो. मंत्री असतील किंवा निरपराध लोक असतील यांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न संभाजीनं कशा पद्धतीने केलेला आहे अशा सुद्धा स्वरूपाचा आरोप या ठिकाणी लेखक या कादंबरीच्या माध्यमातून करत असताना आपल्याला दिसून येतो. आता हे कशा पद्धतीचं लिखाण आहे, खूप मोठी कादंबरी आहे म्हणून मी फक्त त्यांनी कशा पद्धतीचे आरोप केलेत एवढाच उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. दुसरी जी महत्वाची कादंबरी आहे ती म्हणजे श्रीमान योगी. आता श्रीमान योगी ही कादंबरी या ठिकाणी मुद्दामून यासाठी विवेचनासाठी घेतलेली आहे की या कादंबरीमध्ये म्हणजे ही कादंबरी रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे आणि रणजित देसाईच्या या कादंबरीचा बहुतांशी लोकांनी या ठिकाणी वाचन केलेलं आपल्याला माहित आहे बऱ्याचपैकी. म्हणजे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जरी ही कादंबरी असली तरी सुद्धा लेखकाने शिवाजी महाराजांच्या विविध पैलूवर प्रकाश टाकत असतानाच त्याच अनुषंगाने युवराज संभाजी यांच्या जीवनावर सुद्धा याच्यामध्ये लेखकाने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कादंबरीमध्ये संभाजी महाराजांची हट्टी, उतावीळ, संतापी, चंचल, व्यसनी, बदफैली, दूरवर्तनी अशा पद्धतीची प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी रणजित देसाई यांनी केलेला आहे. शिवाजी महाराजांचं मूल्यमापन करत असताना
आपल्या राजकीय जीवनात अनेक अनेक कर्तृत्वाची उत्तुंग शिखरे पार करणारे शिवाजी महाराज स्वतःच्या कौटुंबिक जीवनात मात्र अपयशी ठरलेली आहेत हे दाखविण्यासाठी लेखकाने संभाजी राजास या कादंबरीमध्ये जबाबदार धरलेला आहे. संभाजी महाराजाला हट्टी, उतावीळ आणि बेजबाबदार दर्शवण्यासाठी रणजित देसाई यांनी अनेक कल्पित प्रसंगाची उभारणी या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याच्यामध्ये बाल संभाजी लहानपणापासूनच घोड्यावर बसण्याचा हट्ट करतात, तसेच लहान राजारामाला घोड्यावरून घेऊन बेजबाबदारपणे वागतात. टकमक टोकापर्यंत घोडा गेला तरी त्याची पर्वा ते करत नाहीत. शिकारीच्या वेळी संभाजी राजे अतिशय उतावीळ होऊन वाघावर चालून जातात. अशा अनेक प्रसंग कादंबरीमध्ये त्यांनी म्हणजे रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. रणजित देसाईने श्रीमान योगीमध्ये आणखीन एक महत्वाच्या प्रकरणाला हात घातलेला आहे, ते म्हणजे संभाजी महाराज आणि गोदावरीचं प्रकरण. आणि म्हणजे इतर बखरकारांनी, कथाकारांनी आणि साहित्यकारांनी रंगवल्याप्रमाणे याही कादंबरीमध्ये रणजित देसाईनं संभाजी महाराजांच्या जीवनामधलं हे अतिशय महत्वाचं प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये गोदावरीचं प्रकरण पुन्हा त्याने त्याच पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून हे प्रकरण आधीच्या याच्यामध्ये आलेलं असल्यामुळे त्याची मी पुनरावृत्ती या ठिकाणी करत नाही. त्यानंतर दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे नाटक. मी अतिशय ओझरता या ठिकाणी उल्लेख करत आहे, कारण आपल्याला वेळेची सुद्धा खूप मोठी मर्यादा आहे. त्याच्यामुळे मी ओझरता उल्लेख करून वास्तव इतिहासावर मी जास्त भर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. दुसरा जो महत्वाचं जे साहित्य आहे किंवा वाङ्मय आहे ते म्हणजे नाटक. खरं बघितलं तर नाटक हा एक ललित वाङ्मयाचा प्रकार आहे. साऱ्याच ललित वाङ्मयाचा प्रमुख उद्देश हा म्हणजे जीवनातील काही सत्य हे अनेक कल्पित प्रसंगांनी कलात्मक रीतीने समाजासमोर मांडणे किंवा समाजाचं मनोरंजन करणे हाही नाटकाचा एक उद्देश असतो. सर्वसाधारणपणे आपणास नाटक अशा गोष्टींना आपण म्हणू शकतो म्हणजे रंगभूमीवर दृश्यात्मक रूपाने प्रायोगिक होईल अशी वाङ्मयीन रचना म्हणजे नाटक, असं सुद्धा आपल्याला नाटकासंदर्भात म्हणतात. नाटककार आपली कलाकृती निर्माण करत असताना सत्याचा, वास्तवतेचा किंवा प्रत्यक्षतेचा प्रत्यय घेत असतो. काही नाटककार यासाठी ऐतिहासिक घटनांचा आधार घेऊन नाटकं रचत असतात. मराठी नाटकामध्ये ऐतिहासिक नाटके मोठ्या प्रमाणात लिहिल्या गेलेली आहेत. संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठी साहित्यामध्ये जवळपास 60 पेक्षा जास्त नाटकं लिहिल्या गेलेली आहेत आणि या 60 मधले बहुतांशी नाटकं हे अनैतिहासिक किंवा काल्पनिक प्रतिमा रंगवण्यासाठी निर्माण केली गेलेली आहे. साधारणतः 1885 ते 1970 या कालखंडामध्ये लिहिल्या गेलेल्या नाटकांमध्ये आपण सर्वप्रथम वासुदेव शास्त्री खरे यांचं गुणोत्कर्षक जे नाटक आहे त्या नाटकाच्या संदर्भाने प्रथम आपण विचार करूया. जे संभाजी महाराजांच्या जीवनावर लिहिल्या गेलेलं पहिलं ऐतिहासिक नाटक म्हणून गुणोत्कर्ष नाटकाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. या नाटकाचा प्रमुख नायक हा वडगावचा जिवाजी पंत देशपांडे हा देशभक्त कशा स्वरूपाचा होता हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावर कशा अनेक संकट येतात आणि तो त्या संकटाचा कसा परिहार करतो या संबंधीचे नाटकाचे मूळ कथानक आहे. आणि या नाटकामध्ये पन्हाळगडचा जो किल्लेदार होता गणपतराव, या गणपतरावच्या नादानं संभाजी राजे अत्यंत नादान व दुष्ट बनल्याचं त्याने या नाटकामध्ये दाखवलेलं आहे. आता संभाजी राजे जेव्हा मोगलाला जाऊन मिळतात आणि दुःखी झालेले शिवाजी महाराजांचं चित्रण याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे सर्वप्रथम. आणि त्यामध्ये शिवाजी महाराज संभाजी बद्दल प्रल्हाद निराजीस काय म्हणतात याचं चित्रण या नाटकामध्ये करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. शिवाजी महाराज असं निराजीस म्हणतात की ज्या महाराष्ट्र देशाच्या राज्यरूपी वृक्षाचे बीजरोपण करून त्यास आज 40 वर्ष सतत मेहनत घेऊन मी पाणी घातले, तो राज्य वृक्ष अकस्मात तुटून पडण्याचा समय आले आहे आणि त्यास तोडणारा तरी कोण, तर प्रत्यक्ष माझा मुलगा. पुढे शिवाजी महाराज संभाजी महाराजाला उद्देशून असं या नाटकामध्ये म्हणतात, शंभू अरे असा कसा रे तू कुलागार कार्टा निपजलास, माझ्या उदरात जन्मालास, त्यात तुला दुसरी कुठे जागा नव्हती का रे, जन्माला आलास तेव्हा तू का नाही मेलास, म्हणजे हे खेळ पाहणे तरी माझी नसिबी आले नसते. अशा पद्धतीचं
विवेचन या ठिकाणी शिवाजी महाराज संभाजी राजाला उद्देशून करत असताना या ठिकाणी दाखवतो. पुढे एक आणखीन एक या नाटकामध्ये राधाविषयी सुद्धा याच्यामध्ये वासुदेव शास्त्री खरेने, खरं पाहिलं तर वासुदेव शास्त्री हे इतिहासामधले एक मोठे इतिहासकार म्हणून ओळखले जातात. परंतु त्यांनी संभाजी राजांच्या अनुषंगाने करत असताना, लिखाण करत असताना तो भाव मात्र या ठिकाणी ठेवल्याचा या ठिकाणी दिसत नाही. देशपांड्याची जी बायको होती राधा, आणि या राधेविषयी आणि संभाजी महाराजांच्या प्रेम प्रकरण दाखवण्याचा सुद्धा एक मोठा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे दुसरं नाटक मी या ठिकाणी बोलण्यासाठी निवडलेलं आहे, ज्याचा उल्लेख मी प्रस्तावनेमध्ये केला होता, राम गणेश गडकरी यांचं राजसन्यास नावाचं हे नाटक 1922 साली गडकऱ्यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. एक तत्वगर्भ नाटक म्हणून गडकऱ्यांच्या या नाटकाचा उल्लेख केला जातो. शोक नाट्याच्या नाटकाप्रमाणे विनाशाच्या काठावर उभा असलेला संभाजी आपल्या दोषाच्या अभिज्ञानाने आत्मपरीक्षण कसा करतो हे नाटकाच्या शेवटी दाखवण्याचा प्रयत्न गडकऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. या संपूर्ण नाटकामध्ये गडकऱ्यांनी संभाजी राजांची स्वच्छंदी, बेजबाबदार आणि मोठ्या प्रमाणात रंगील स्वरूपाची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. नाटकाच्या पहिल्या प्रवेशामध्ये संभाजी महाराज आणि तुळशी एकमेकावर कसे आकर्षित होतात, एकमेकावर कशा पद्धतीने ते प्रेम करतात, एवढंच नव्हे तर त्यांच्या प्रणयाचे सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे त्यांचा प्रणय सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून केलेला आहे. त्या संपूर्ण खोलामध्ये या ठिकाणी जाणार नाही. परंतु गडकऱ्यांनी जी सगळ्यात मोठी घाण या नाटकाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये केलेली आहे ती म्हणजे पश्चाताप अग्नीत जळत असलेला संभाजी मात्र मोठ्या प्रमाणात उभा करण्याचा आणि अतिशय चुकीचा आणि घाणेरडे शब्द संभाजी महाराजांना उद्देशून या नाटकामध्ये वापरलेला आहे. नाटकाच्या शेवटच्या अंकामध्ये संभाजी महाराज पश्चाताप अग्नीत कसे जळत आहेत त्याचं चित्रण त्यांनी याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तुळापूरच्या मोगलांच्या छावणीमध्ये संभाजी राजे अगदी मरणाच्या अवस्थेमध्ये बसलेले असताना संभाजी राजांना सोडवण्यासाठी आलेला साबाजी शिर्के, या साबाजी शिर्केंना उद्देशून संभाजीराजे काय म्हणतात हे खूप महत्वाचं आहे. खरं तर हे त्यांनी केलेलं लिखाण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला चीड येण्यासारखं लिखाण आहे. संभाजीराजे साबाजी शिर्केंना उद्देशून असं म्हणतात की गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदू पद पादशहा श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज. नाही साबाजी, ही माझी किताबच नाही, ही माझी ओळखच नाही. संभाजी हा म्हणजे केवळ रणदिबाज छापटा. काशीची गंगात आणि रामेश्वराचा सागर एकवटून छत्रपतींनी बांधलेला राष्ट्रतीर्थाची श्री गंगासागराची ज्याने व्यभिचाराच्या दिवाणखान्यातली मोरी बनविली तो हा संभाजी. वैराग्याच्या वेगाने फडफडणाऱ्या भगव्या झेंडाला दारूबाजीचं तोंड पुसण्याचा हस्तरुमाल केलाय. महाराष्ट्र लक्ष्मीच्या वैभवाची जरी पताका फाडून त्याची रांडेसाठी काचोळी केली. साबाजी, माझ्या 9 वर्षाच्या नावलौकिकाची इमारत नीटपणे पहा. चिटणीसाला हत्तीच्या पायदळी तोडून तिचा पाया घातला. मातोश्री सोयराबाई साहेबांना जितेपणी भिंतीत चिनून तिच्या भिंती उभारल्या. ती पातकी इमारत उंचावत कळसाला पोचण्यापूर्वीच कोळसून तिचा खाली संभाजीचा चुराडा होऊन गेला. साबाजी, मी बाहेर पडून लोकांना काय तोंड दाखवू? आपला राजा सुटला असे पाहताच माझी प्रजा आप खुशीने देश सोडून हद्दपार होईल. साबाजी, या काळोखात सुद्धा मला तोंड लपावयाचे वाटते. खाली पाहीन तर हत्तीच्या पायाने पाताळापर्यंत गाडलेला बाळाजी पुन्हा जमिनीतून वर येईल अशी भीती वाटते. भोवताली पाहिले तर कानाकोपऱ्यातून आईसाहेबांचे डोळे माझ्याकडे टवकारून पाहतील. वर पाहिले तर सिरक्यांची उडवलेली सिरे आकाशातून जेदरथाच्या मस्तकाप्रमाणे येऊन माझ्या या मस्तकावर आदळतील. साबाजी, मी आता कोणाकडे पाहू? सह्याद्रीचा सिंह आता अगदी भयभीत झाला आहे. अशा चुकीच्या पद्धतीचं घाणेरड्या स्वरूपाचं लिखाण राम गणेश गडकरीने या ठिकाणी करून संभाजी महाराजांना कायमचं आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचं, म्हणजे अनेक आरोप जे बखरकारांनी नाटककारांनी संभाजी राजांवर केले ते संभाजी राजांच्या तोंडूनच संभाजी राजाने जसे काही त्याचा स्वीकार केल्याचं आणि संभाजी राजांच्या संदर्भात अतिशय विकृत स्वरूपाचं या ठिकाणी लिखाण करण्याचं काम या ठिकाणी राम गणेश गडकऱ्यांनी केलेलं आहे. म्हणून मी सुरुवातीला प्रस्तावनेत बोलत असताना
मागच्या 2 वर्षापूर्वी जे काही राम गणेश गडकऱ्यांच्या पुतळ्याहून जे नाटक झालेलं आहे किंवा जे काही वादंग उठलं होतं, तर कधी कधी असं वाटतंय की तटस्थ राहून जेव्हा आपण पाहण्याचा प्रयत्न केला की तो पुतळा उठवणं योग्य होता की नाही, आता जे सगळे श्रोते या ठिकाणी ऐकत आहेत त्यांनी त्याचा गांभीर्यानं विचार करावा असं मला वाटतं. आणि सगळ्यात शेवटचं जे नाटक होतं ते वसंत कानेटकरांचं, ते म्हणजे इथा ओशाळा मृत्यू, यामध्ये सुद्धा कानेटकरांनी सुद्धा अनेक स्त्री पात्राचा भरणा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न, म्हणजे खूप स्त्री पात्र निर्माण केलेले आहेत आणि संभाजीला धर्मवीर ठरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आता हे झालं अतिशय त्रोटक स्वरूपामध्ये मी थोडक्यात संभाजी राजांच्या संदर्भानं झालेलं चुकीचं लिखाण या मराठी साहित्यामध्ये किंवा वाङ्मयामध्ये कशा पद्धतीने आलं हे अतिशय त्रोटक स्वरूपात एक एक उदाहरणादाखल फक्त मी कथा, कादंबरी, नाटक आणि लोककथा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु जो वास्तव इतिहास आहे तो इतिहास मात्र आजपर्यंत आपल्या समोर आलेला दिसून येत नाही. म्हणजे ज्या संभाजी महाराजांचं कृषी धोरणाचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आजच्या कोणत्याही शासनाला लाजवेल अशा स्वरूपाचं कृषी धोरण छत्रपती संभाजी महाराजांचं होतं. हिंदू धर्मातल्या किंवा हिंदू धर्माचे ठेकेदार म्हणून घेणाऱ्या अनेक ठेकेदारांना ज्या गोष्टी जमल्या नाहीत त्या गोष्टी म्हणजे धर्मांतरित लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्याचं अतिशय क्रांतिकारी पाऊल किंवा धाडस, त्या लोकांना हिंदू धर्मात घेण्याचं धाडस ते जे दाखवलं असेल मध्ययुगामध्ये, तर ते म्हणजे पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी, दुसऱ्यांदा छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवलेलं आहे. अशा पद्धतीचं साहित्य लिखाण विकृत स्वरूपाचं किंवा ऐतिहासिक स्वरूपाचं लिखाण या नाटक या साहित्यिकाने करत असताना संभाजी राजाच्या एकूण उज्ज्वल इतिहासाकडे थोडी जरी नजर टाकली असती तर बंगाल पर्यंत संभाजी महाराजांनी या स्वराज्याची सीमा वाढवल्याचं सुद्धा त्यांना सांगता आलं असतं. म्हणजे एकीकडे त्यांच्या पराक्रमाच्या तो बंगाल आणि बिहार पर्यंत पोहोचला हे मात्र सांगताना दिसत नाहीत. किंवा एक व्यक्ती 6 स्वराज्यावर चालून येतात तेव्हा 6 शत्रूंचा 7 शत्रूंचा हा एकटा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज एकटे शत्रूंचा सामना करतात त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. किंवा 6 शत्रू एकीकडे आणि कटकारस्थान आपल्या राजधानीमध्ये गडावर चालत असताना ते संभाजी राजांना मारत असताना मारण्याच्या अनुषंगाने एकीकडे कटकारस्थान एकीकडे शत्रू आणि त्यामध्ये स्वराज्यात ह्या 9 वर्षाखंडामध्ये संभाजी महाराजांनी केलेली कामगिरी ही इतकी अद्वितीय स्वरूपाची होती की तिकडे थोडं जरी नजर या साहित्यिकांनी टाकली असती तर संभाजी राजांचं उज्ज्वल स्वरूपाचं किंवा अस्मिता निर्माण करण्यासारखं किंवा जो काही पराक्रम संभाजी महाराजांनी केले तर थोडं जरी त्यांच्याकडे नजर टाकली असते तर संभाजी राजांचा इतिहास हा वेगळ्या पद्धतीने लिहिला गेलेला असता. म्हणून या ठिकाणी मी ज्या बखरकारांनी अनैतिहासिक स्वरूपाची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या चिकित्सेकडे आता मी येण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून पहिली जी कादंबरी मी पहिल्यांदा जी निवडली होती ती म्हणजे सभासद बखर, की ज्या बखरीमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या तोंडून जी चुकीचे वाक्य उद्धृत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सभासदकारांनी केला होता आणि शिवाजी महाराजांनी काय काय म्हटलं वगैरे मी सुरुवातीच्या माझ्या प्रस्तावनेच्या पहिल्या भागात सांगितलेलं आहे. या संदर्भानं आर कुलकर्णींचं लेखन आपण वाचलं पाहिजे. आर कुलकर्णी आपल्या एका लेखामध्ये या मुद्द्याची चर्चा करताना असं म्हणतात की आपल्या पुत्राविषयी बाप इतक्या कटू रूपाचे उद्गार काढेल असं मला, कारण आपण कष्टानं ठेवलेलं राज्य संभाजी राजा आपल्या दुर्गणांनी बुडवेल ही शिवाजी महाराजांची खंत खरं पाहिलं तर पुढच्या संभाजी महाराजांच्या इतिहासानं पुसून काढलेली आहे. आता मी उदाहरणादाखल फक्त आरा कुलकर्णीचं उदाहरण दिलंय, पण अशा स्वरूपाचं अलीकडचे जे इतिहासकार वाशी बेंद्रे असतील किंवा सेतू माधवराव पगडी असतील किंवा कॉम्रेड शरद पाटील असतील वगैरे वगैरे अशा सगळ्याच लेखकांनी या ठिकाणी संभाजी राजांच्या संदर्भानं उज्ज्वल स्वरूपाचा इतिहास लिहिलेला आहे. फक्त एक प्रतिक्रिया या ठिकाणी वेळेच्या अभाव मी फक्त देतोय. बरं, सभासदकार असं लिहितो का? त्याच्या लिहिण्यामागचं कारण दुसरं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे उगवत्या सूर्यास नमस्कार करण्याची राजकारणी प्रवृत्ती ही सभासदकाराच्या अंगी असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. म्हणजे तसे सभासदकारांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयाने ही बखर लिहिलेली असल्यामुळे संभाजी महाराजांची निंदा नालस्ती करून राजाराम महाराजांची अवास्तव स्तुती मात्र याच्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येतं. म्हणून सभासदकारांनी केलेल्या हा चुका नंतरच्या कालखंड नकलकारांनी मात्र अतिशय नकल करून कटकारस्थान रचलेले आहेत आणि हे कारस्थान अतिशय
बेमालूमपणे कोणीही आक्षेप घेऊ नये म्हणून संभाजी राजांवर करायचे सर्व आरोप त्यांनी शिवाजी महाराजांच्या तोंडून वदवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून सभासदकारांच्या या बखरीमध्ये केलं गेलेलं लिखाण हे संभाजी राजांचं वरचं लिखाण हे पूर्णपणे ऐतिहासिक आणि चुकीच्या स्वरूपाचं आपल्याला या ठिकाणी सांगता येतंय. मी जी दुसरी बखर, ज्या बखरीविषयी मी प्रस्तावनेमध्ये बोललो होतो, ती बखर म्हणजे शिवदिग्विजय बखर. 1818 साली लिहिल्या गेलेली ही बखर बडोदे घराण्यातल्या चिटणीस घराण्यातील कोणतरी ही बखर लिहिली असावी असा एक अंदाज आहे. त्याचा लेखक अज्ञात स्वरूपाचा आहे. म्हणजे शिव कालखंडानंतर जवळपास 138 वर्षानंतर ही बखर लिहिली गेली आणि ही बखर विशेष करून समर्थ रामदास स्वामीच्या स्तुतीसाठी खऱ्या अर्थाने लिहिल्या गेलेली होती. त्यामुळे तिच्या सत्यतेविषयी संशय निर्माण या ठिकाणी आपल्याला होत असताना दिसतो. ही बखर जरी शिवचरित्रावर असली तरी त्यात संभाजी महाराजांची बरीच माहिती देण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे, परंतु ही माहिती पूर्णपणे अनैतिहासिक स्वरूपाची आहे. म्हणजे आता बघा, ही चिकित्सा करत असताना किंवा या संदर्भाने आपण जर थोडंसं खोलात जात असताना या बखरीतल्या सगळे जे काही चित्रण उभं करण्याचा प्रयत्न केला ते कसं चुकीचं होतं. संभाजीच्या जन्माविषयी शिवदिग्विजयकार जेव्हा लिहितो तेव्हा तो काय लिहितो की प्रथम ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज सईबाई साहेबास धाकटे स्त्री झाले. म्हणजे शिवदिग्विजयकाराला सईबाई ह्या शिवाजी महाराजाच्या थोरल्या पत्नी होत्या की धाकट्या पत्नी होत्या हे सुद्धा माहित नाही. म्हणून त्याच्याकडून इतर माहितीच्या सत्यते संदर्भात आपण अपेक्षाच करणं पूर्णपणे चुकीचं मला या ठिकाणी दिसतं. शिवदिग्विजयकार लिहिताना पुढे असं म्हणतोय की संभाजी राजांची वर्तणूक चांगली नसल्यामुळे समर्थ रामदास स्वामीकडे त्यांना पाठवण्यात आलं होतं, परंतु समर्थांच्या शिक्षणाचा आणि उपदेशाचा संभाजी राजांवर कोणताही परिणाम झाला नाही असं तो म्हणतो. शिवदिग्विजयकाराचा या पाठीमागचा मूळ उद्देश जो होता तो म्हणजे संभाजी राजांची बदनामी करणे आणि समर्थ रामदासाचं महत्व वाढविणे हा असल्याचा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. दिग्विजयकार असं म्हणतो पुढे जाऊन की संभाजी राजांच्या अंगी अनेक अवगुण असल्यामुळे अष्टप्रधान मंडळातील व्यक्तींची निष्ठा ही राजाराम महाराजांकडे राहिलेली आहे, परंतु वास्तव इतिहास असा आहे, याच्या पूर्णपणे उलट आहे. संभाजी राजे हे कारभाराची कसून चौकशी करत असल्यामुळे अष्टप्रधान मंडळातील अनेक मंत्र्याचे भ्रष्टाचार आणि गैरप्रकार किंवा गैरकारभार उघडकीस येत असल्यामुळे ते युवराज संभाजी राजांचा द्वेष करत होते. राजाराम महाराज लहान असल्यामुळे त्यास तेवढी समज नसल्यामुळे म्हणून ते राजाराम महाराजांची निष्ठा बाळगत असत. हा वास्तव इतिहास आपल्याला या ठिकाणी सांगता स्पष्ट होताना दिसतोय. सभासद बखरीमध्ये ज्याप्रमाणे शिवाजी राजांच्या अंतकाळात शिवाजी राजांच्या तोंडूनच संभाजी राजांचं भविष्य वधवून अनेक जे आरोप केले गेले आहेत तसेच आरोप याही बखरीत करत असताना आपल्याला दिसून येतात. या बखरीमध्ये तो असं म्हणतो की सईबाईच्या अंतकाळामध्ये त्यांच्याच तोंडून संभाजी महाराजांबद्दल चिंता आणि खंत वधवून संभाजी राजामध्ये अनेक अवगुण असल्याचं एकीकडे तो सांगतोय, पण संभाजी राजांमध्ये सुधारणा घडून येण्यासाठी शिवाजी महाराजांना त्यांना पन्हाळगडावर ठेवल्याचं सुद्धा तो या ठिकाणी उल्लेख करतोय. पण वास्तव इतिहास आज संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतभर सर्वांना आज माहित होताना आपल्याला दिसतोय. वास्तव इतिहास असा आहे की सईबाई साहेबांचा मृत्यू हा 5 सप्टेंबर 1659 ला रायगडावर झालेला होता आणि संभाजी महाराज तेव्हा अवघे 2 ते 2.5 वर्षाचे होते. म्हणजे सईबाई साहेब बाळंतपणातच आजारी पडून त्या मरण पावलेल्या आहेत. सईबाई साहेबांच्या मृत्यूच्या वेळी संभाजी राजे अतिशय लहान होते. म्हणजे ते वयानं लहान असताना म्हणजे 2 ते 2.5 वर्षाच्या मुलामध्ये एवढे अवगुण कसे असणार. या मुलास शिवाजी राजे म्हणजे 2 वर्षाच्या मुलाला शिवाजी राजे पन्हाळगडावर कैदेत ठेवतात. हा प्रश्न या ठिकाणी विचार करण्यासारखा आहे. हे संपूर्णपणे आपल्या लक्षात येते तरी सुद्धा आजपर्यंत हा वास्तव इतिहास मांडण्याचा प्रयत्न मात्र कोणी केला नाही. त्याची सुरुवात वासी बेंद्रेंच्या कालखंडापासून झाली, तो हा भाग वेगळा. परंतु एवढं चुकीचं लिखाण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्याचं काम मात्र या साहित्यिकांनी करण्याचा पहिला प्रयत्न केलेला आहे. यानंतर मी पुढे येतोय
पुढचा जो महत्वाचा पार्ट या ठिकाणी येतो तो म्हणजे मराठी साहित्यातून निर्माण झालेली जी अनैतिहासिक प्रतिमा संभाजी महाराजांची आहे, त्यातलं जे सगळ्यात महत्वाचं प्रकरण आहे ते म्हणजे गोदावरीचं. कारण हे प्रकरण संभाजी राजांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात किंवा संभाजी महाराजांची कामांध बदपैली आणि रंगीत स्वरूपाची प्रतिमा दाखवण्यासाठी गोदावरीचं प्रकरण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. खरं पाहिजे या मराठी ऐतिहासिक साहित्यामध्ये गोदावरीची जी काही कथा आहे ती लोककथा नसून अनेक साहित्यामध्ये म्हणजे रणजित देसाईचा कादंबरी असेल किंवा श्रीमान योगी असेल, अर्ध नाटक असेल, सोनाबाई केरकरांचं संगीत छत्रपती संभाजी असेल, द ग गोडसेचं राजियाचा पुत्र अपराधी देखा असेल, शब चव्हाणांचं सती गोदावरी असेल, वसंत कानेटकरांचा इथे ओशाळा मृत्यू असेल, या सगळ्या नाटकामध्ये गोदावरीची कथा आल्याचं आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्या कथेमध्ये त्यांनी ही कथा रंगवून सांगण्याचा किंवा बदनाम करण्याचा संभाजी महाराजाला मोठा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. आता ही कथा मी सुरुवातीच्या माझ्या पूर्वार्धामध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे की कशा पद्धतीने ही कथा रचल्या गेलेली होती. परंतु या कथेचं वास्तव शोधण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा मी स्क्रीनवर तर दिलेलीच आहे की मूळची ही लोककथा गुजरातचा सुलतान बेगडास मोहम्मद आणि चंद्रगुजरीची यांची ती कथा आहे. गुजरात मधून कोकणामध्ये उतरणारा उत्तर दक्षिण जो व्यापारी मार्ग आहे, म्हणजे व्यापाऱ्याच्या मार्फत ही लोककथा रायगड परिसरात आली. त्यास नवे संदर्भ मिळताच गुजरातची चंद्रगुजरी ही महाराष्ट्रामध्ये मराठी गोदावरी झाली. त्यास दुसरं महत्वाचं कारण म्हणजे संभाजी राजांचं आकर्षक असणारं बहुआयामी जे व्यक्तिमत्व होतं, संभाजी राजांशी तिचा संबंध त्याच्यामुळे जोडला गेला. याशिवाय रायगडच्या पायथ्याशी किल्लेवाडीची जी सती गोदावरीची म्हणून ओळखली जाणारी जी समाधी आहे, ती जी समाधी ही जी वास्तू आहे, कारण तिचे बांधकाम हे शिव कालखंडातलं नसून पेशवे कालखंडातलं असल्याचं आज संशोधनातून निष्कर्ष म्हणजे संशोधनातून ते सिद्ध झालेलं आहे. ती समाधी माधवरावांची पत्नी यशोदाबाई यांची आहे. ती सवाई माधवरावांच्या बरोबर दुसऱ्या बाजीरावाने त्यांना जेव्हा कैदेत ठेवलं होतं, ज्यावेळी यशवंतराव होळकरांनी पुण्यावर आक्रमण केलं, त्या सुमारास दुसरा बाजीराव आपला जीव वाचविण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह रायगडावर आश्रयासाठी आला होता. त्याच वेळी यशोदाबाईचा रायगडावर मृत्यू झाला होता. त्यामुळे तिची तिथे समाधी बांधण्यात आली होती. यशोदाबाईंना विशेष महत्व नसल्यामुळं त्यांच्या समाधीकडे लोकांचं दुर्लक्ष झालं. कालांतरानं ही अनामिक बनलेली आणि अनामिक झालेल्या या समाधीवर गोदावरीची लोककथा अलगत येऊन बसलेली आहे. तसेच ऐतिहासिक कागदपत्र जर आपण ढूंढण्याचा प्रयत्न केला तर गोदावरीच्या प्रकरणाचा कुठेही पुरावा सापडत नाही. म्हणून साहित्यिकांनी रंगवलेलं हे कथानक या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. पण अलीकडे या संदर्भानं झालेलं आणखीन एक नवीन संशोधन प्राध्यापक जाधवांनी या ठिकाणी मांडण्याचा खूप महत्वाचा प्रयत्न केलेला आहे. ते गोदावरी प्रकरणाचा उलगडा करत असताना म्हणजे त्यांनी अशी मांडणी केली. ते असं सांगतात की अनेक शतकाच्या गुलामगिरीतून हा महाराष्ट्र मुक्त होत होता. हजारो मराठ्यांच्या बलिदानाने हे हिंदवी स्वराज्य उभे राहिलेले होते वगैरे वगैरे अशा पद्धतीचा उल्लेख केला. राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा होणार होता. राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचं ते स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार होणार होतं. वार्धक्यामुळे राजमाता जिजाऊ ह्या पाचाडला राहत होत्या. त्याचाही अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी त्यांना गडावर हजर करण्यात आलं होतं. सर्व सिल्लेदार, दरकमार, पाहुणे, मेहुणे यांचा खास मेळा त्या ठिकाणी जमा झाला होता. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी किमान 1 लाखभर तरी माणसं रायगडावर जमा झालेले होते. ही पार्श्वभूमी यासाठी सांगितली की याच गर्दीचा फायदा उठवत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण घेण्याचा किंवा प्राणहरण करण्याचा व लाख संकटाशी सामना करीत हजारो मावळ्यांच्या बलिदानाने उभा राहिलेल्या स्वराज्याच्या या मंगल सोहळ्यातच दगाफटका करून स्वराज्याची संकल्पना राजासह मातीत मिळवण्याची योजना याच मातीतल्या काही नादान रचत असताना दिसून होते.
ते जातीने जरी ब्राह्मण होते, जातीने ब्राह्मण सरदार होते, परंतु कर्माने आणि मनाने मात्र मोगलाईत होते. वतनाच्या तुकड्यासाठी विकली जाणाऱ्यांची त्या अवलादी स्वराज्याच्या मुळावर मात्र उठलेले आपल्याला दिसून येतात. आता हे प्राध्यापक जाधवांचं संशोधन त्यांच्या भाषेमध्ये मी जशाल तसं सांगत आहे. तसे यापूर्वी अनेकदा अनेक प्रयत्न या महाभागाने केलेले होते. आता ते या ठिकाणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानातील सुरनीस अण्णाजी दत्तो प्रभुनीकर यांच्या सख्या साडूच्या घरात खुद्द शिवाजी राजांना राज्याभिषेकाच्या दिवशी ठार मारण्याचा तो कट चाललेला होता. आणि ते पाहुणे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून त्र्यंबकराव वाडकर आणि त्यांचे पुत्र निवासराव हे होते. त्र्यंबकरावाकडे 12 गावची देशपांडेगिरी होती. म्हणजे एक छोटेसे ते वतनदारच होते, पण बादशहाची इनामे इतबारे मात्र सेवा करून महत्पुण्य पदरात पाडून घेण्याच्या मानसिकतेचे ते होते. व ते हे पुण्य शिवाजी राजांना संपवून हासिल करण्याच्या प्रयत्नात ही वाडकर घराणं होतं. या त्र्यंबकरावाच्या घरामध्ये नवीन सुनबाई आल्या होत्या आणि तिचं नाव होतं गोदावरी. आता गोदावरीचं माहेर मात्र रायगडाजवळचं महाड हे गाव. तिने अनेकदा पाचाड, रायगड पाहिलेलं आपल्याला दिसून येतं, किंवा तिने रायगडाला, पाचाडला तिने भेट दिलेली दिसून होते. ती गडावर अनेक वेळेस गेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिने अनेक वेळा जवळून सुद्धा पाहिलेलं होतं. शिवाजी महाराजांबद्दल तिला खूपच आपुलकी होती, नितांत आदर होता. एक म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ती त्यांना देवच मानायची. रयतेचा, सामान्य जनतेचा शिवाजी महाराज म्हणजे प्राणच ती समजायची. तो राजा महाराष्ट्राच्या गळातील ताईत होता. तो राजा गोदावरी या राजावर बालपणापासूनच, या गोदावरीची शिवाजी महाराजांवर बालपणापासूनच खऱ्या अर्थानं भक्ती होती. गोदावरीच्या लग्नाला 1 महिना झाला होता. त्या रात्री काही केल्या गोदावरीला झोप येत नव्हती. कदाचित तिचे अंतर्मन तिला सांगत असावे की गोदा, तू आज झोपलीस तर स्वराज्याचे प्राण पाखरू उडालेच बघ, आणि म्हणूनच तू झोपी जाऊ नकोस. तुझा राजा आणि स्वराज्य धोक्यात आलेच म्हणून समज. झोप येत नाही म्हणून गोदावरी बिछाणातून उठली आणि तिने अंगणात नजर टाकली. अंगणात मशाल जळत होती आणि तिच्या उजेडात कसली तरी तातडीची गुप्त मसलत चाललेलं तिला दिसून येतं. गोदावरीचा नवरा, सासरा आणि काही अनोळखी माणसं त्या मसलितीत सहभागी होत असताना तिला दिसली. सासरे 12 गावचे देशपांडे असल्यामुळे काहीतरी महत्वाचे आहे असे समजून तिने त्याकडे कानाडोळा केला आणि ती पुन्हा जाऊन अंथरुणावर जाऊन पहुडली. मध्यरात्र झाले तरी सुद्धा नवरा अजून बिछाणाकडे परतला नव्हता, म्हणून ती पुन्हा उठली. दाराच्या तोंडाकडे येऊन उभी राहिली तर तिला ती मसलत आणखीन चालू असताना दिसली आणि काहीतरी कटाचा बेत आखला जात होता याची कुजबूज चालली होती. धीम्या आवाजात योजना बनवल्या जात होती. उद्याचा राज्याभिषेक हा भोसल्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरणार होता. रायगडावर 41 निधड्या छातीचे धारकरी पोहोचलेत. सकाळीच महाराजांची अंबारी होळीच्या माळावर जाण्याच्या वेळी वाघ दरवाजाची तोफ पेटवायची आणि शिवप्रभूंचा शेवट करायचा असा तो बेत होता. तोफ उघडताच इशारा होणार होता आणि रायगडाच्या आजूबाजूच्या झाडीत आडोशाला लपलेले मोगल व त्यांचे तोफखाना बाहेर पडून रायगडावर हल्ला करणार होते. एवढा महाभयंकर बेत रचला जात होता. राजासह राजधानी आणि मराठ्यांचे स्वराज्य गिळंकृत करण्याचा हा बेत चालू होता. हे सर्व कानावर पडल्यानंतर गोदावरी बिचारी अस्वस्थ झाली. काय करावे आणि काय नाही हे तिला सुचत नव्हते. पण तिला मात्र प्रश्न पडू लागले की मी माझ्या राजाला कसं वाचू, मराठ्यांच्या प्राणाला मी कसं वाचू. तिने निश्चय केला आणि ती सताड परसदाराकडे धावली. तिकडे वाडकरांची पागा होती. त्या पागेतला तिने एक घोडा, जो सगळ्यात वेगवान घोडा होता, तो वेगवान घोडा पाखऱ्या नावाचा तिने आपल्या सोबत भरारीसाठी निवडला आणि वाऱ्याच्या वेगाने तिला ही बातमी रायगडावर पोहोचवायची होती. बघा, स्वराज्याच्या दिशेने, रायगडाच्या दिशेने ती निघाली. घोडा पाखऱ्याने पहाडच्या आसपास ती पाचाडला येऊन पोहोचली. उजेड्यापर्यंत ती गडाच्या चित्त दरवाजापर्यंत येऊन पोहोचली. तेवढ्यात तिच्या घरच्यांना याचा सुगावा लागला की घरातून सून गायब आहे, बागेतला एक घोडा सुद्धा गायब आहे. त्यामुळे नक्कीच आपला बेत जो त्यांचा जो कट होता, कट फुटण्याची शक्यता होती. म्हणून त्यांनी पाठलाग करायला सुरुवात केली. गोदावरी घोड्यावरून उतरली आणि वेगाने दरवाजाकडे धावली. मोठ्याने ओरडू लागली,
दार उघडा, दार उघडा, घात झाला, राजाच्या जीवाला धोका आहे, पण पहारेकरी मात्र तिला आत घेणार. स्वराज्याचा शिरस्ताच तसा होता की सूर्योदय होईपर्यंत दरवाजा कोणासाठी न उघडण्याचा. राजा असला तरी, सेनापती असला तरीही गडकऱ्यांना सक्त आदेश होता तो दरवाजा न उघडण्याचा. ते बिचारे त्या आदेशाचं पालन करत होते, स्वराज्याच्या नियमावलीचं पालन ते करत होते. गोदावरीच्या म्हणण्याकडे सगळ्यांनी डोळेझाक केली, परंतु याचा काही म्हणजे गोदावरीने खूप प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी निरुक्त राजापर्यंत पोहोचणं आणि राजांचे प्राण कुठल्याही परिस्थितीत वाचवणं हे तिला तिचं कर्तव्य वाटत होतं. म्हणून ती थोडीशी माघार घेणार होती. ती चित्त दरवाजाच्या पश्चिमेकडे सरकली आणि वर जाण्याचा एखादा तरी मार्ग तिला मिळेल का हे ते शोधू लागली. सुदैवानं पावसाळ्यात किल्ल्यावर पडणारे पाणी बाहेर पडण्यासाठी पुसाटीच्या बाजूला एक छोटेसे छिद्र होते. गोदावरी याच अरुंद छिद्रातून कसे तरी वर चढण्याचा निश्चय केला आणि नाना प्रकारचे प्रयत्न करून गोदावरी एकदाची त्या अरुंद बिळातून वर आली. बघा, म्हणजे ही कथा पूर्णपणे मुद्दामून म्हणजे याचं संशोधन मी मुद्दामून लोकांना या संदर्भानं सविस्तर माहिती व्हावी म्हणून हे प्रकरण मी थोडं सविस्तर घेत आहे. अनेक ठिकाणी जखमा झाल्या, अंग सोलटून निघाले, पण त्याची तमा मात्र तिने बाळगली नाही. तिचा एकच ध्येय की फक्त शिवाजी राजांना वाचवणं हे तिच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं. वर आल्यानंतर गोदावरीने पहारेकऱ्यांना विनंती केली की कोणत्याही परिस्थितीत मला राजांना भेटायचे आहे, महत्वाचा निरोप द्यायचा आहे. पण पहारेकरी तिला सोडत नव्हते, राजांची भेट होऊ देत नव्हते. तेवढ्यात सर्जा नावाच्या घोड्यावर बसलेले जासूस आणि बंदोबस्ताची तपासणी करत शंभूराजे त्या ठिकाणी पोहोचले. शंभूराजाबरोबर कवी कलस, ज्योत्याजी, केसकर, रायप्पा इत्यादी विश्वासू सहकारी सुद्धा होते. गडावर काहीतरी धोका असल्याचा युवराजांना सुगावा लागला असल्यामुळं रात्रभर जागून जातीने सर्व पहारे आणि चौक्या याची हॅलो हॅलो इथं टाइम सुरू होतो बेटा. हॅलो येत आहेत ना लाईक्स येत आहेत. तिकडे बघ ना, मला आवाज येतो. हॅलो, हा सर, आवाज येतोय सर परत एकदा. हॅलो, हा येते ना आवाज, येते बघ पण. हा सर, ओके सर, धन्यवाद सर. पुन्हा एकदा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतोय. वातावरण आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम या ठिकाणी आलेला असल्यामुळं ज्या ठिकाणाहून मी हे ऑनलाईन लेक्चर देतो तिथे थोडासा पाऊस पण चालू आहे. ठीक आहे, असू द्या. पण या ठिकाणी अतिशय महत्वाच्या विषयापर्यंत आपण आलो होतो आणि जो गोदावरीचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणापर्यंत आलो होतो आणि गोदावरीच्या जीवाला धोका इथपर्यंत आपण आलो होतो. पण जेव्हा वाडकर पिता पुत्रांना ही गोष्ट कळाली आणि गोष्ट कळाल्याच्या नंतर आता आपल्या नावांचा भांडाफोड या ठिकाणी होणार, आपल्याला शिक्षा होणार, हे जेव्हा त्यांना कळालं आणि त्यांनी लगेच आपला हा जो शिवाजी महाराजांना मारण्याचा जो कट होता तो कट त्यांनी बदलला आणि या ठिकाणी संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा दुसरा कट त्यांनी बेत या ठिकाणी रचला आणि संभाजी महाराजांनीच गोदावरीला या ठिकाणून पळून नेलं आणि अशा पद्धतीची बदनामी त्या ठिकाणी केलेली आहे. या प्रकरणाचा संपूर्णपणे चौकशी करण्यात आली. त्यासाठी जे मुख्य न्यायाधीश होते मुल्ला काझी हैदर यांच्याकडे हा तपास देण्यात आला आणि न्यायाधीशांनी कसून चौकशी केल्याच्या नंतर दरबारासमोर काझी हैदरांनी सगळी सांगितली. शंभू महाराजांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे वाघ दरवाजाजवळ शिवाजीराजांच्या जीवाला धोका होता हे सिद्ध झालं होतं, कारण त्या ठिकाणी पोहोचलेली दारू ही आतिषबाजीची नव्हती, शिवाय बारूद खाण्याच्या बाजूला काही संशयित लोक फिरत होते. त्यांना गडकऱ्यांनी अडवले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. काही कड्याहून पळता पळता काही कोसळले सुद्धा त्यांचा शोध घेतला जात होता. गडकरी, कान्होजी यांनी सुद्धा या गोष्टीला पुष्टी झाली. चौकशी पूर्ण झाली आणि संपूर्ण प्रकरणाची सत्यता पटल्याच्या नंतर शंभू महाराजाला निर्दोष म्हणून घोषित करण्यात आलं. परंतु त्यांच्या चारित्र्यावर केलेला हा खोटा आरोप मात्र बखरकारांनी
त्यांच्या भाळावर किंवा त्यांच्या माथ्यावर कायमचा गोंदवला आणि स्वराज्याचा प्राण वाचवणारी गोदावरी मात्र कायमची बदनाम करण्यात आली आणि निर्दोष असलेला निष्कलंक असलेला राजपुत्र मात्र आयुष्यभर तो आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये या ठिकाणी उभा करण्याचं काम या साहित्यिकाने करण्याचा प्रयत्न मात्र केलेला आहे. हे नवीन संशोधन सुद्धा आपल्या समोर यावं म्हणून या उद्देशाने या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानंतर जो दुसरा महत्वाचा भाग येतो तो म्हणजे या ठिकाणी आता मी प्रत्येक नाटक वाईज जात नाही. संभाजी राजांच्या अनुषंगाने संभाजी राजांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यासाठी त्यांच्यावर जे जे काही प्रयत्न म्हणजे जे जे काही आरोप लावण्याचा प्रयत्न या बखरकारांनी केलेला आहे किंवा बखरकार असतील किंवा नाटककार असतील किंवा कादंबरीकार असतील तर त्या भागाकडे मी येतोय. एक झाली गोदावरी, परंतु असे अनेक स्त्री पात्र आहेत की जे संभाजी राजांच्या चरित्रासोबत जोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी नाटककारांनी विशेष करून साहित्यकारांनी एक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी एक महत्वाचं स्त्री पात्र जे आहे ते म्हणजे झेबुन्निसा किंवा रोशनार. म्हणजे औरंगजेबाची ही कन्या झेबुन्निसा किंवा रोशनार आणि संभाजीराजे यांचे प्रेम संबंध जुळवून साहित्यिकांनी बखरकारांनी संभाजीराजांची प्रचंड बदनामी मात्र या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. ज्याच्यामध्ये शेडगावकरांची बखर असेल, चिटणीसांची बखर असेल, यानंतर कादंबऱ्यामध्ये वाणी बापटांचं छत्रपती संभाजी महाराजांची कादंबरी असेल, केरकर सोनाबाईची कादंबरी असेल, अनेक सगळ्या कादंबरी आहेत. काही नाटकं आहेत ज्याच्यामध्ये संभाजी महाराज आणि झेबुन्निसा यांच्या प्रणयाचे सुद्धा वर्णन काही ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता ही रोशनार कोण किंवा ही झेबुन्निसा कोण, तर ही औरंगजेबासोबत दक्षिण भारतामध्ये आल्यानंतर ती औरंगजेबाला भेटण्यासाठी म्हैसूर प्रांताकडे जात असताना संभाजीनं तिला पकडून पन्हाळ गळ्यावर किंवा पन्हाळच्या किल्ल्यावर ते ठेवतात. दोघांमध्ये प्रेम जुळतात वगैरे वगैरे ही कथा त्यांनी रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु प्रश्न जो वास्तव इतिहासाचा आहे तो वास्तव इतिहास मात्र आपल्यासमोर नीटचा आलेला नाही असं मला वाटतं. वास्तव इतिहास असा आहे की औरंगजेबाला एकूण 5 मुली होत्या. आपण थोडंसं खोलात जाऊयात. पहिली होती झेबुन्निसा, दुसरी होती झियतुन्निसा, तिसरी होती बदरुन्निसा, चौथी होती झब्तुन्निसा आणि 5वी होती मेहरुन्निसा. यापैकी तिसरी मुलगी बदरुन्निसा हिचा 1670 मध्येच मृत्यू झालेला होता. चौथी होती बदरुन्निसा आणि 5वी होती मेहरुन्निसा. यांचे ऑलरेडीच लग्न झालेली होती. राहिल्या होत्या 2 मुली. त्यातली होती झेबुन्निसा. हिचा जन्म 1638चा. ती लहानपणापासून हुशार होती. ती कुशाग्र बुद्धिमत्तेची होती. तिला साहित्याची आवड होती. त्याचबरोबर तिचे वैयक्तिक ग्रंथालय सुद्धा समृद्ध स्वरूपाचं होतं. एवढंच नव्हे तर तिला साहित्याच्या आवड असल्यामुळं अनेक विद्वान सुद्धा तिच्या आश्रयाला येऊन राहत होते. परंतु औरंगजेबाला काव्याचा तिटकारा असल्यामुळं दरबारात तिची जी उपेक्षा होती ही उपेक्षा वारंवार होत होती. म्हणून ती स्वतः अतिशय प्रतिभावंत असून सुद्धा, कवयित्री असून सुद्धा अकबराला मात्र ह्या सगळ्या गोष्टी पटत नव्हत्या. अकबरानं जेव्हा औरंगजेबाच्या विरोधात बंड केलं तेव्हा तिचा त्याच्यामध्ये हात आहे म्हणून औरंगजेबानं तिचा तनखा हा पूर्णपणे बंद केला होता. तिची संपूर्ण मालमत्ता सुद्धा जप्त केलेली होती आणि या बंदिवासात असताना 1702 मध्ये या ठिकाणी तिचा मृत्यू झाल्याचं सुद्धा मृत्यू झाल्याचं सुद्धा या ठिकाणी इतिहास आपल्याला समजतो. म्हणजे झेबुन्निसा ही दक्षिण भारतात आलीच नाही हा जो इतिहास आहे त्या इतिहासावरून या ठिकाणी सिद्ध होतं. आणि दोघांमध्ये जवळपास 19 वर्षाचं अंतर सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. दोघांमध्ये प्रणय संबंध जोडणे म्हणजे एक प्रकारचा दुष्ट कल्पना विलासच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आता राहिली दुसरी मुलगी जी होती झियतुन्निसा. आता झियतुन्निसाचा जन्म 1643 सालचा. औरंगजेब बादशाह बरोबर त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी दक्षिण भारतात ती औरंगजेबासोबत आलेली होती आणि संभाजी महाराजाला ज्यावेळेस मारलं त्यावेळेस या झियतुन्निसाचं वय होतं 46 वर्ष. म्हणजे त्यावेळेस ती संभाजी महाराजांपेक्षा जवळपास 14 वर्षांनी ती मोठी होती. म्हणजे लग्नासंबंधीचं तिचं वय उलटून सुद्धा गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणजे संभाजी राजांना जेव्हा कैद केलं गेलं तेव्हा औरंगजेबाची विवाहाच्या योग्य असलेली एकही मुलगी त्या कालखंडामध्ये तेव्हा आपल्याला दिसून येत नाही.
परंतु संभाजीराजे क्रोधामध्ये अशी बाष्पळ बडबड करतील इतके ते असंस्कृत किंवा क्षुद्र बुद्धीचे मात्र निश्चितच नव्हते. त्यांच्या 32 वर्षाच्या या वागणुकीतून असं दिसून येतं. या बाबतीतल्या उल्लेखावरून प्रसिद्ध इतिहासकार वाशी बेंद्रे असं म्हणतात की ज्या बखरकारांना मृत्यूच्या जागेचा किंवा दिवसाचाही उल्लेख करता येत नाही त्यांना औरंगजेबाच्या मुलीची जनानखान्यातील संवादासह बातमी एक मिनिट. वासुबेंद्र असं म्हणतात की ज्या बखरकारांना मृत्यूच्या जागेचा किंवा दिवसाचाही उल्लेख करता येत नाही त्यांना औरंगजेबाच्या मुलीच्या जनानखान्यातील संवादासह गुप्त बातमी कल्पनेशिवाय किंवा कुंभाड रचल्याशिवाय मनोगताशिवाय कळणे शक्यच नाहीत. मग हे सगळे साहित्यिक किंवा हे जे काही कथाकार आहेत, हे जे काही नाटककार आहेत, मग औरंगजेबाच्या त्या मुलीच्या जनानखान्यापर्यंत ते कसे पोहोचले असाही सवाल ते या ठिकाणी उभे करतात. म्हणून ते असं म्हणतात की हे प्रेमसंबंध म्हणजे साहित्यिकांनी आणि बखरकारांनी केलेल्या कल्पना विलासाचा तो एक प्रकारचा कळसच आहे किंवा इतिहासाचा तो विपर्यास करणारे विपर्यास करणारा आहे हे एक सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर जो दुसरा महत्वाचा भाग येतो तो म्हणजे या ठिकाणी तुळसा आणि कमळा. तुळसा आणि कमळाच्या अनुषंगाने मी जास्त विवेचन या ठिकाणी करणार नाही, परंतु आणखीन एक महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तो म्हणजे व्यसनी आणि दारूबाज संभाजी. ज्या नाटकाचा, ज्या कादंबरीचा, ज्या कथेचा किंवा ज्या बखरीचा उल्लेख मी सुरुवातीच्या कालखंडात केलेला आहे त्या सगळ्या बखरींमध्ये, कादंबऱ्यामध्ये, नाटकामध्ये संभाजीराजांचा उल्लेख हा व्यसनी किंवा दारुड्या संभाजी म्हणून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यामध्ये बखरकारापेक्षा साहित्यकारांनी मात्र आपल्या साहित्यामध्ये संभाजीराजांच्या व्यसनाधीनतेचे चित्रण मात्र मोठ्या प्रमाणात रंगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. संभाजी म्हणजे वास्तव इतिहास असा आहे की संभाजीराजांचं जे पालनपोषण आहे हे पालनपोषण राजमाता जिजाऊंच्या देखरेखीखाली, छत्रछायेखाली आपल्याला झालेलं दिसून येतं. आणि छत्रछायेखाली झालेल्या असताना ते पूर्णपणे सुशिक्षित आणि संस्कारक्षम संभाजीराजे निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. या संदर्भानं कवी परमानंद आपल्या ग्रंथात असं म्हणतो की शिवसर पती पुत्रच्या रुच चरित्र प्रतिसर मर मजस्त्र द्योदत्ती स्मातिधात. म्हणजे शिवाजी महाराजांचा पुत्र चरित्रानं अत्यंत स्वच्छ होता, परंतु युद्धामध्ये तो अत्यंत अज्रस्त दिसत होता. म्हणजे युद्धामध्ये तो संभाजीराजांपेक्षा सुद्धा तो काही पटीनं वरचढ होता. अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी कवी परमानंदानं केलेलं आहे. श्रंगारपुरामध्ये जेव्हा संभाजीराजे वास्तव्यास होते त्यावेळी ते कसे होते याचं वर्णन करत असताना कवी परमानंद त्याच्या याच्यामध्ये म्हणतात, मी त्याचं मराठी भाषांतर या ठिकाणी सांगतो की संभाजीराजे सूर्याप्रमाणे तेजस्वी, बुद्धीचा साक्षात्कार असलेले होते. ते आपल्या आजोबाप्रमाणे म्हणजे शहाजीराजाप्रमाणे प्रतापी असून स्वतः बलवान होते आणि शृंगारपुरास जाण्याच्या पूर्वीपर्यंत त्यांनी जवळपास 100 युद्ध जिंकलेले होते. अशा पद्धतीचं चित्रण या ठिकाणी कवी परमानंदाने आपल्या काव्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा विद्वान संभाजीराजांनी, खरं पाहिलं तर विद्वान संभाजीराजांनी मध्ययुगीन कालखंडामध्ये 4 अतिशय महत्वाच्या ग्रंथाची रचना केलेली आहे, ज्याच्यामध्ये बुधभूषण नावाचा संस्कृतमध्ये लिहिलेला राजनीतीपर ग्रंथाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. दुसरा आहे नखशिखा, नायिकाभेद आणि सातशतक. हे तिन्ही हिंदी भाषेमधले हे ग्रंथ आहेत. आणि दारूबाज किंवा व्यसनी संभाजीराजे म्हणत असताना मी मुद्दामून या ज्या विषयाच्या अनुषंगाने मी बोलत आहे त्या विषयाच्या अनुषंगाने माझं स्वतंत्रपणे पुस्तक मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी आलेलं आहे आणि त्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर मी बुधभूषण मधल्या संभाजीराजांच्या एका श्लोक मी त्या ठिकाणी दिलेला आहे. तो श्लोक कशा स्वरूपाचा होता हे समजून घेणं खरं पाहिलं तर खूप महत्वाचं आहे. संभाजीराजांनी बुधभूषण मध्ये अध्याय 2 दुसऱ्या अध्यायामध्ये 422व्या श्लोकामध्ये राजाचे सर्वात मोठे शत्रू असलेले 7 दोष कोणते आहेत याचं सविस्तर वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते असं म्हणतात की राजाच्या अंगी 7 दोष नसले पाहिजेत. आता ते 7 दोष कोणते
तर त्याच्यामध्ये नंबर 1 कोणालाही फार टोचून बोलू नये. नंबर 2 कोणाशीही कठोर बोलू नये. नंबर 3 संरक्षणाशिवाय राजाने राजापासून दूर जाऊ नये. नंबर 4 राजाने मादक द्रव्य, दारू, अफू, गांजा असे मादक पदार्थाचे सेवन त्यांनी करू नये. नंबर 5 राजाने जनानखाना बाळगू नये किंवा परस्त्रीला माते समान मानावे, परस्त्रीचा सन्मान करावा. नंबर 6 राजाने गरीब, जंगली वा पाळीव प्राण्यांची हत्या करूच नये. आणि नंबर 7 राजाने धूत किंवा जुगारापासून अतिशय दूर राहिलं पाहिजे. म्हणजे संभाजी राजांचं निष्कलंक व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी त्यांनीच राजाबद्दल लिहिलेला हा श्लोक इतका मार्गदर्शक स्वरूपाचा आहे. तरी सुद्धा मात्र संभाजी राजाला संपूर्ण या साहित्यामध्ये बदनाम करण्याचा खूप मोठा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. म्हणून फ्रेंच प्रवासी अबेकरे सुद्धा या ठिकाणी संभाजी राजाच्या स्वभावाचं आणि पराक्रमाचं गुणगान करत असताना आपल्याला दिसून येतो. या संदर्भातलं 10 जानेवारी 1677चं सुरतकर इंग्रजांचं मुंबईकरांनी लिहिलेलं एक पत्र मात्र अतिशय बोलकं आहे. ते पत्र सुद्धा आपण सर्वांनी मुळापासून या ठिकाणी वाचलं पाहिजे. मुळापासून या ठिकाणी ते वाचलं पाहिजे. इतिहासकार सेतू माधवराव पगडी या ठिकाणी असं म्हणतात की औरंगजेबाच्या रूपानं मराठ्यांच्या लहानशा स्वराज्यावर प्रचंड संकट येऊन कोसळले असताना आशेचा एकही उद्गार न काढता प्रत्येक आघाड्यावर सतत 9 वर्ष धीराने झुंजणारा संभाजी हा भयंकर वेशनी आणि बदफैली असू शकत नाही आणि अशी कल्पनाही करवत नाही. ह्या सर्व ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे संभाजी राजे हे वेसनी व बदफैली असू शकत नाही. म्हणून या ठिकाणी या सर्व पुराव्याच्या आधारे या साहित्यकारांनी केलेले सगळे आरोप मात्र खूप सगळे मोठ्या प्रमाणात चुकीचे आणि पूर्णपणे अनैतिहासिक आणि काल्पनिक स्वरूपाचे असल्याचं आता इतिहासानं सिद्ध केलेलं आहे. सोयराबाईंना भिंतीत चिरून मारणारा संभाजी म्हणून जी काही प्रतिमा उभी केली होती ती सुद्धा आता इतिहासानं ती खोडून लावलेली आहे. म्हणजे इंग्रजांच्या बातमीनुसार सोयराबाईचा मृत्यू हा रक्तित साराने झाल्याचं इंग्रजाची बातमी सांगते. आणि 24 ऑगस्ट 1680च्या संभाजी राजांचं जे पत्र आहे त्याच्याबद्दल संभाजी राजांनी सोयराबाईला उद्देशून ते पत्र म्हणजे उद्देशून जे काही शब्द वापरलेत अतिशय ममतेनं आणि मायेनं त्यांचा उल्लेख केलेला आहे. म्हणून या ठिकाणी तो सुद्धा आरोप आज इतिहासानं खूप पूर्णपणे खोडून लावलेला आहे. बराच वेळ झालेला असल्यामुळे मी आता शेवटच्या टप्प्याकडे येत आहे. आणखीन जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मुत्सद्दी आणि अनुभवी मंत्र्यांना मारणारा संभाजी. आता खरं पाहिलं तर राज्यकारभारातील प्रमुख मंत्र्यांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायदळी तुडवून मारलं अशा पद्धतीचा जो काही आरोप केला जातो, खरं पाहिलं तर संभाजी राजांच्या ठिकाणी जर आपण जर असतो तर कदाचित अशा मंत्र्यांना आपण खूप लवकर म्हणजे मारलं असतं किंवा हत्तीच्या पायदळी दिला असतं, त्यांचा कडेलोट केला असता किंवा आजच्या भाषेमध्ये आपण त्यांना बंदुकीने सुद्धा मारलं असतं. म्हणजे संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये संभाजी महाराजांना पकडण्याचा आणि मारण्याचा 2 वेळेस कट झालेला असताना सुद्धा संभाजी महाराजांनी या सगळ्या मंत्र्यांना माफ करून त्यांना पूर्वीच्या पदावर जशाला तसं ठेवलेलं होतं. हे वास्तव इतिहास आहे. म्हणजे संभाजी राजांसारखा संयमी समंजस स्वरूपाचा राजा खरं पाहिलं तर मध्ययुगीन कालखंडामध्ये झाला की नाही हे सुद्धा आपल्याला तपासून घ्यावं लागेल. इतका संयमी राजा आपल्याला दिसून येतो. तरी सुद्धा तापिष्ट आणि गर्विष्ठ स्वरूपाची प्रतिमा संभाजी राजांचं उभं करण्याचं काम या साहित्यकाराने केलेलं आहे. जेव्हा तिसरा कट अकबराच्या मदतीनं संभाजी राजाला गादीवरून काढून टाकण्याचा तिसरा कट रचला गेला. या कटात अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जंद असे अनेक मंत्री जेव्हा सहभागी होते, पण दुर्गादास राठोड यांचा सल्ला घेऊन अकबराने या कटाची बातमी संभाजीला कळवली आणि तेव्हा संभाजी राजांनी या कटवाल्यांना पकडून मग हत्तीच्या पायी देऊन कडक शिक्षा दिलेली आहे वगैरे वगैरे. हा पुढचा उल्लेख आपल्या या ठिकाणी आहे. म्हणून या संदर्भानं मनूची सुद्धा या ठिकाणी संभाजी राजांनी कोणालाही विनाकारण हत्तीच्या पायदळी तुडवलं अशा पद्धतीचं म्हणत नाही. सेतू माधवराव पगडींचं मत या ठिकाणी आपल्याला विचारात घेण्यासारखं आहे की राष्ट्रद्रोह्यांना संभाजी राजांनी ज्या काही कडक शिक्षा ठोठावल्या त्या योग्यच केलं. याबद्दल संभाजी राजांना दोष देणं पूर्णपणे चुकीचं आहे.
संभाजी हा खुनशी, क्रूर किंवा सुडबुद्धीचा होता असं सुचविणं म्हणजे त्यांच्यावर केलेला इतिहासानं खूप मोठा अन्याय होय, अशा पद्धतीचं मत या ठिकाणी माधवराव पगडी या ठिकाणी व्यक्त करतात. या संदर्भानं वासी बेंद्रेंचं मत सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे, जे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. ते असं म्हणतात की बखरकारांच्या म्हणजे कारभारी मारले, बालक मारले, यांना जवळ केलं, त्यांना दूर केलं, जे जे लिखाण करण्याचा जो काही प्रयत्न या साहित्यिकांनी केलेला आहे, बखरकारांनी केलेला आहे, त्यांना मुळात कुठला आधार नसून हे सर्व काल्पनिक आणि पूर्वग्रह दूषित आहे, यात कुठलीच शंका मात्र दिसून येत नाही. आणि मी अगदी आता शेवटच्या टप्प्याकडे तसे पाहिजे तर आणखीन 3-4 मुद्दे महत्वाचे होते, परंतु वेळेच्या अभावी मी अगदी थोडासा वातावरणाचा डिस्टर्ब आपल्याला जास्त होतोय, म्हणून मी शेवटच्या या मुद्द्याकडे येतोय. आवाज येतो ना? ते म्हणजे मोगलांच्या कैदेत पश्चाताप अग्नीत जळत असलेला संभाजी महाराज किंवा धर्मवीर संभाजी नावाची जी त्यांची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण या ठिकाणी मी 2-3 दाखले देऊन मी माझं हे वक्तव्य संपवण्याचा प्रयत्न करणार आहे की संभाजी राजांना मोगलांनी जेव्हा कैद केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये केलेल्या अपकृत्यांचा पश्चाताप संभाजी महाराज कशा पद्धतीनं करत होते, म्हणून जे रणजित देसाईची कादंबरी असेल किंवा राम गणेश गरखड्यांच्या नाटकामधला जो संदर्भ मी सुरुवातीला दिला आहे, थोड्याफार फरकानं सगळ्याच या साहित्यकारांनी अशा पद्धतीनं संभाजी महाराजांचं चित्र, पश्चाताप करत असतानाचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. पण औरंगजेबाचा जे इतिहासकार आहेत ईश्वरदास नागर, ते या संदर्भात असं म्हणतात की संभाजी महाराजांचे जेव्हा डोळे काढण्यात आले होते, पण संभाजी हा अतिशय गर्विष्ठ आणि स्वाभिमानी होता. संभाजीने त्या दिवसापासून जेवण खाण सोडले होते. त्यांना या दिवसामध्ये काही उपवास सुद्धा घडले होते. शेवटी ही बातमी जेव्हा औरंगजेब बादशहाला कळवण्यात आली, तेव्हा बादशहाच्या आज्ञेनं संभाजी महाराजाला वधस्थानाकडे नेण्यात आलं. तेथे त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. आता ईश्वरदास नागर या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार. या सगळ्या विवेचनामध्ये ईश्वरदास नागरानं कोणतंही संभाजी राजानं अपकृत्य केलं किंवा पश्चाताप केला किंवा संभाजी राजानं औरंगजेबाला तुझी मुलगी मला दिलं तर मी धर्मांतर करतो वगैरे कोणत्याही गोष्टीचा उल्लेख केलेला नाही. मग मराठी साहित्यामध्येच आणि मराठी बखरकारांनीच या ठिकाणी पश्चाताप करत असणारा किंवा धर्मासाठी प्राण देणारा संभाजी अशी चुकीची प्रतिमा का निर्माण करावी. या ठिकाणी साकी मुस्तैद खानाची सुद्धा माहिती खरं पाहिजे तर खूप महत्वाची आहे. तुझी मुलगी मला दे वगैरे वगैरे हे कुठलेही नाही. खरं पाहिलं तर या प्रसंगी औरंगजेबाने संभाजी राजाला फक्त 2 प्रश्न विचारलेले आहेत. ते दोन्ही प्रश्न आणि औरंगजेबाचं आज मृत्यूपत्र आपल्यासमोर उपलब्ध आहेत. एक म्हणजे पहिला प्रश्न असा होता औरंगजेबाने संभाजी राजांना विचारलेला की बादशाही सरदारापैकी कोण कोण तुम्हाला फितूर झालेला आहे. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे तुझा खजिना, म्हणजे संभाजीला उद्देशून म्हणतात की तुझा खजिना तू कुठे लपवून ठेवलेला आहे. फक्त हे 2च प्रश्न संभाजीला औरंगजेबाने विचारलेले आहेत. आणि औरंगजेबाने आपल्या मृत्यूपत्रामध्ये या सगळ्या गोष्टीचा सविस्तर उल्लेख केलेला आहे. सर जदुनाथ सरकारांनी औरंगजेबाचा हा मृत्यूलेख त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी छापून टाकलेला आहे. म्हणून या संदर्भानं कॉम्रेड इतिहासकार शरद पाटील असं म्हणतात की हा संघर्ष ब्राह्मणी अशरफ औरंगजेब आणि अब्राह्मणी शाक्त संभाजी यांच्यातला होता आणि त्याचा शेवट संभाजी मृत्यूने होऊ शकत होता. संभाजी हिंदू धर्मवीर नव्हते तर ते जात्यंतवादी शाक्त हुतात्मा होते. शेतू माधवराव पगडी या संदर्भानं असं म्हणतात की संभाजी राजे हे आकस्मितपणे कैद झाले. शिवाजी राजांच्या बाबतीत झालेली चूक औरंगजेबाला पुन्हा करायची नव्हती. धर्मांतराची मागणी किंवा परधर्माची निंदा किंवा तथाकथित प्रेम प्रकरण ह्या सगळ्या गोष्टी खोट्याच खोट्या नव्हे तर अग्रहणीय सुद्धा आहेत. ही म्हणजे ह्या खोट्या गोष्टी नोंदवत असताना सुद्धा या लोकांना थोडी तरी लाज वाटावीला हवी होती. अशा पद्धतीचं लिखाण सुद्धा अनेक अलीकडच्या इतिहासकारांना किंवा अभ्यासकांनी या पद्धतीनं केलेलं आहे. विषय खूप मोठा आहे आणि इतक्या कमी वेळामध्ये हा मोठा विषय मांडणं तसं पाहिलं तर एक खूप मोठी कसरत आहे. परंतु मध्येच नेटवर्कचा आणि वातावरणाचा अडथळा सुद्धा या ठिकाणी सहन करत करत आपण शेवटी त्रोटक स्वरूपात का होत नाही संभाजी राजांच्या या उज्ज्वल स्वरूपाच्या आणि
प्रतिमेला आणि अद्वितीय स्वरूपाच्या कामगिरीला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न कमी वेळात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी सिंधुजन अकादमी, आमचे मित्र डॉक्टर सुजित शिंदे सर असतील, डॉक्टर भांड सर असतील किंवा त्यांची संपूर्ण टीम असेल, या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो, या सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल परत एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.